कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति कृपातमां वन्दे परमानन्दमाधवं सद्गुरुनाथ महाराज की जय. हे स्मरण करण्याचं कारण आपल्याला कल्पना असेल की खरं सांगायचं प्रश्नांची अंतिम उत्तर तरी भगवंताकडे आपल्याकडे ते सामर्थ्य नाही आहे करते. फक्त काही दिशा त्याला मिळणं विचार करायला मिळणं एवढंच फक्त त्यातल्या त्यात शक्य असतं. ते करण्याचे प्रयत्न असतात. ते करायला सुद्धा त्याची कृपाच लागते शेवटी. म्हणून त्याचं स्मरण केलं. आपण काल ताणावाचा विषय पाहिला. मानसिक ताणाचा. दंभ हा मनाचा धर्म आहे, पण तो दुसऱ्याला फसवण्यासाठी नसावा. स्वतःचं कल्याण करून घेता येण्याइतपत दंभ माणसात असावा असं महाराजांच्या प्रवचनात वाक्य आहे. याचा अर्थ काय आणि दंभामुळे स्वतःचं कल्याण कसं होईल? बरोबर आहे. हे वाक्य वाचताना अनेकदा प्रवचनात अशी काही वाक्य आलेली आहेत की जी वाचताना थोडं अडखळल्यासारखं होतं. एक दोन मुद्रणाचे दोष पण त्याच्यामध्ये आहेत किंवा तरी मी आपल्याला नंतर त्याच्याबद्दल सांगेन. आज की त्याचं फार संबंध नाही इथे म्हणून, पण तसं होऊ शकतं. फक्त हे वाक्य मात्र असं वाटतं की स्वतःचं कल्याण करून घ्यायचं दंभाने हा काही असं काय आहे. तर मुळात एक आहे, एक दाखवायचं आहे असं थोडा दंभाचं सोपा अर्थ आहे. एक आत आहे आणि एक दाखवायचं आहे. आपण म्हणतो दांभिक माणूस जे बाहेर भक्ती दाखवली आत ती नाही आहे. हा आवाज बरोबर आहे तिकडे. तेव्हा भक्तीच्या बाबतीत आपल्याला ऐकू हा तर एक मनामध्ये आहे आणि म्हणजे मनामध्ये नाही आहे थोडक्यात भक्ती आणि बाहेर मात्र भक्तीचं काही तो करतो, तर त्याला आपण दंभ म्हणतो. हे साधारण एक साध्या भाषेतलं एक उदाहरण. असं दंभाचे काही किती प्रकार असू शकतील. हे कोण करू शकतं? हे करतो म्हणून ते बाहेर आरास मांडतं, पण त्याच्या मनात त्यातले मांडलेल्या देवाबद्दल प्रेम नाही आहे. हा जो मूळ मुद्दा आहे ते कळतं मनाचा आहे. तेव्हा तो मनाचा धर्म याचा अर्थ धर्म म्हणजे अगदी सहजपणे त्याच्या अंगी असलेली गोष्ट ती त्याला करता येते. मनाला हे करता येतं. आता ह्या मनाच्या ज्या शक्ती आहेत त्याच्यातली ही एक आहे की त्याला हे दोन करून दाखवता येतात असे. आता उलट्या बाजूने विचार करू क्षणभर की आपण परमार्थ करतोय त्यात आपल्याला गुप्तता पाळायची. तर आत मनोमन नमस्कार चालू आहे, बाहेर मात्र विषय काही नाही. हे पण मनाला करता येतं. हे दंभ वापरता आणण्याचं लक्षण. आत मनोमन नमस्कार आहे, आत भावना आहे, सगळं आहे. अगदी साष्टांग नमस्कार घातलाय, मनाने घातलाय, तो खरोखरच भावाचा आहे. बाहेर मात्र विषय काय होते. कारण बाहेर विषय केला तर कदाचित त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. लोक उगाच नाव ठेवतील, आपल्याला काहीतरी वाटेल, लोकांना काहीतरी प्रतिक्रिया होतील. त्यापेक्षा मनाने शरण गेलं, मोकळं झालं. आता हे कोण करू शकलं? जे आत नसताना बाहेर दाखवू शकलं तेच आत असलेलं बाहेर दाखवणार नाही असं पण होईल. दुसऱ्या बाजूने चांगल्या अर्थाने हे मनाचं म्हणून स्वतःचं कल्याण करून घेणं इतपत दंभ माणसात असतो. ते कल्याण करून घेता येणं शक्य आहे. परमार्थाची गोष्टता आहे, ठेवता येईल. कारण ते मनाला ते शक्य आहे. म्हणजे दोन्ही करू शकतं. तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी उपयोग करून घ्यावा. अजून एखादं उदाहरण बघतो की उदाहरणार्थ आपल्याला खरं नामात राहायचं आहे, कल्पना करू. आपल्याला मनापासून जग व्हावा अशी इच्छा आहे.
तर आता माणसं तर बोलायला येतात, प्रवासात असो, शेजारी बसली म्हणून असो, कुठं कट्ट्यावर बसलो म्हणून असो, अशा वेळेला आपल्या हातात एक माळ ठेवायची, खिशात ठेवायची, हातात ठेवायची. माणसं येताना दिसली ती आता बोलणार, काहीतरी विषय काढणार, आपण कुठेतरी जाणं भाग आहे, नाही जावं तर ती आपल्याला ओढणार, नाही तर मग आपल्याला टीका करणार, हाय अलीकडे मग काहीतरी. तर ते माळ आपली काढून ठेवली खिडकी, बघितलं की त्यांना वाटतं जाऊ द्यायचं तिकडच्या पद्धत. आता ही माळ दाखवलेली माळ आहे, ते मन दाखवू शकतं तशी माळ बाहेर, त्याला तर जप करायचंच आहे. पण त्यांना हटवणंच आपल्याकडे काय साधन आहे दुसरं? त्यांना जर तोंडावर सांगायला गेलो की माझा जप आहे आणि तुम्ही की उगा ते आणखीन काहीतरी ते निर्माण होतं तिसरं, त्याच्यापेक्षा आपण आपली माळ घेऊन बसले, जवळ आलं त्यांच्या लक्षात अरे यांच्या हातात माळ, हे मनाला असं तऱ्हेनं करता येणं शक्य आहे. तर ते आपल्याला चांगल्या कामी वापरलंय. आपल्याला जपच करायचं, आपल्याला माळेचं सुद्धा प्रदर्शन करायचं नाही, सांगायचं नाही, माळ दाखवायची नाही आहे, पण त्याला दाखवण्यासाठी आपण माळ जरी बाहेर काढली तरी चालेल आणि ते मन काढू शकतं. आणि पुन्हा तो मनुष्य निघून गेला की खिशात ठेवून देऊ शकतं. जप करतोय की नाही हे कळत नाही. आपल्याला मूळ ते साधायचं आहे खरं सांगायचं तर, की जप करतोय हे सुद्धा कळू नये अशी इच्छा आहे. पण जर अशी वेळ आली तर माळ काढावी, पण ते मनाला शक्य आहे. तर असं स्वतःचं कल्याण करू शकणाऱ्या गोष्टी आहेत ह्या, ज्या म्हणून आपल्याकडे विकार सुद्धा सांगितले ते सुद्धा असे वापरता येतात म्हणून सांगितलं, तिथं काय प्रश्न आहे? हे तर मनाचं शक्य आहे, तो त्याचा धर्म आहे, त्या ते शक्य आहे. समोरची व्यक्ती आपल्याला गरजेपुरतं वापरून घेत आहे, गरज संपल्यावर आपल्याला दूर करणार आहे, हे स्वच्छ दिसत असतानाही त्याला ती मदत करावी का, आणि ती शांतपणे कशी करावी, हे तर जगाचा व्यवहार आहे सगळं, नाही का? बरेचसे जग असं आहे, असू दे. तर ती मदत कशी करावी, आपल्याला मदत करायची का अशा माणसानं, हे मुळात ठरावं. की जे आपल्याला गरजेपुरतं वापरून घेणार आहेत, बाबा गरज संपल्यावर दूर करणार आहेत, हा स्वार्थाचा मामला आहे, जगाचं स्वभावाचं आहे, तसं चालूच आहे, ते होऊ दे. आपल्याला त्याच्यात निरपेक्ष राहता येईल का, हा खरा प्रश्न आहे. तर आपल्याला ते जर निरपेक्ष राहता येत असेल तर अशा माणसानं मदत करावी, नाहीतर आपल्याला त्रास होतो. आपण त्यांना मदत केली, त्यांनी काही लक्षात ठेवली नाही, जाणीव ठेवली नाही वगैरे, नंतर वाटत राहतं. मग ते नंतर वाटत राहण्यापेक्षा आधीच आपण मदत न करावी म्हणजे विषय मिटला. म्हणजे जर आपल्याला ते झेपत असेल तर, कारण हा शेवटी मानसिक ताकदीचा प्रश्न आहे माणसाच्या, कितपत गुंतो मनुष्य कितपत बाजूला यायचं त्याच्यावर ते अवलंबून आहे. तर त्याची मानसिक मनोबल काय आहे त्याचं, तर तो नेकीकर कोळी मेढा केली त्यांनी, चांगलं वागला आणि दिलं सोडून, असं ज्याला जमतं त्यांनी ही मदत करावी. नसेल तर आपण आपल्या अपेक्षा जर असं राहत असेल, एखाद्याला मदत केली त्याने आपल्याला वेळेला मदत करावी, तर एवढ्याच माणसांना मदत करावी जी अशा तऱ्हेनं करू शकतील. जी अशी टाकून जाणार आहेत, त्यांच्या वाट्याला जाऊ नये, त्यांचा वाईटपणा आला तरी चालेल, मदत करू नये, हे अधिक बरं. आणि मनोबल असेल तर मात्र मदत करावी. मनोबल जर असेल तर परमार्थाचा अभ्यास म्हणून उलट मदत करावी. का आपली परीक्षा होते की आपण चांगलं केलेलं आहे आणि तो ते लक्षात ठेवणार नाही, तर आपल्यावर उपकारच आहे एका परीनं. कारण खरंच भगवंताला मदत झाली, जे दिलं गेलं ते दिलं गेलंच, त्याच्यात परत काही आलं नाही, तर ते दान झालं. ते खरं दान की ज्याच्यातून परत काही येत नाही. मग ती खरी मदत की ज्याच्यातून काही अपेक्षा नाही. ती जर खरी मदत असेल आणि जर ती खरीच करायची असेल तर पारमार्थिकदृष्ट्या अशी माणसं उपयोगाची आहेत. कारण आता हा मनोबलाचा प्रश्न आहे मात्र, म्हणजे ज्याला जे झेपता येते त्यांनी करावं, हा त्यातला खरा भाग आहे. पण असं करताना परमार्थाला याचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे. आणि शांतपणे करण्यामध्ये आपल्या मनोबलाचं म्हणजे आपलं कितपत त्याच्यावर चालतंय, आपल्याला नक्की ध्येय काय याच्यावर अवलंबून राहील. वृत्त्यंतराचे 16 संकल्प आहेत. 16चे 16 फळे करणं अशक्य आहे, खरंच आहे. आणि त्यात काही तसं म्हणलेलं पण नाही. यातला एखादा चालू केला, त्याचे फायदे ज्यादा अनुभवायला आले तर दुसरा चालू करावा काय, किंवा पहिलाच चालू ठेवावा का, साधारणपणे त्याचा कालावधी किती असावा, अर्थात व्यक्ती अथवा त्याची काय चालचलन म्हटले किंवा काय तिथे काळ, त्यानुसार तो काळ कमी जास्त होऊ शकेल. बरोबर आहे, याचे खुलासे त्याच्यात बऱ्यापैकी केलेले आहेत. की मूळ खरं काय आहे, प्रश्न एकच आहे. त्याला 16 मार्गाने आत शिरण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ प्रश्न मनाचाच आहे. ज्याला जे नडतं ते सोडवावं. खरं सांगायचं तर प्रत्येकाला एकच गोष्ट नडत नाही. महाराज जसं म्हटले की षड्विकार आहेत, बरोबर आहे, पण सगळ्यांना सगळेच सारख्या प्रमाणात त्रास देतात असं नाही. एखाद्याला क्रोध त्रास देईल, एखाद्याला लोभ त्रास देईल, हे वेगवेगळे असतात. ज्याच्या त्याच्या बाबतीत त्याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. असं काही युनिव्हर्सल नाही. त्रास देणाऱ्या गोष्टी सारख्या आहेत. तसं मनाचं एक मूळ घटना सारखी आहे
ती आपल्याला अडवते हे सारखं आहे, एवढं सगळ्यांना कॉमन आहे. आता कोणाला कशाने अडवेल हे वेगवेगळं आहे, म्हणून सूत्र वेगवेगळे आहेत, एवढंच. आता आपल्याला ते चिठी ठेवून सूत्र पत करतो, ते कापत करतो. तर माझ्या मनाचं जर मला तटस्थपणाने परीक्षण करता येत असेल तर सूत्र सुद्धा आपलं आपण निवडलं तरी चालेल, खरं सांगायचं तर. पण तेवढी तटस्थता असेलच असं नाही, आकलन असेलच असं नाही. मग आपलं देवाने विचारून करावं, मग मला काय येतंय ते वाटायला द्या. तर हे जे एक सूत्र निवडलेलं आहे तेवढंच आपल्याला पुरेसं आहे. पूर्ण जर समजा माणसाच्या ते अंमलात आलेलं असेल तर त्याचं काम झालेलंच आहे. ती गाठच आहे, शेवटी सोडवायची. एकदा सोडवून टाकली की संपला. कुठल्याही मार्गाने तुम्ही सोडवा, डाव्या हातातून सोडू का उजव्या हातातून सोडू का दोन्ही मिळून सोडू हाही प्रश्न नाही, ती सुटली पाहिजे. ग्रंथी मुद्दम म्हटलं, ते उपनिषदामध्ये त्याला ग्रंथीच म्हटलेले. तेव्हा किंवा आपल्या भजनामध्ये जे आहे हृदग्रंथीचे तोड, तर ते तिकडे उपनिषदातच आहे. तर त्याचं त्या ग्रंथी आहेत, तर ते सुटाव्यात म्हणून हे वेगवेगळे मार्ग आहेत, ती सूत्र आहेत. आता त्याला सोप्या भाषेत सूत्र म्हटलं म्हणजे अंमलात आणायला सोपं जातं. त्याची व्याख्या केलेली आहे, जे आपल्याला पटेल ते घेतलं तरी चालेल. कालावधी आपण लिहिलंच आहे, ते कमी जास्त होऊ शकेल, खरं आहे. कारण ह्यात सुद्धा पुन्हा प्रवास माणसाला काहीतरी करायचं आहे, ते इतकं सोपं नाही आहे. मनाशी संबंध किंवा मनाशी व्यवहार किंवा मनाला ते बदलायला लावणं ही गोष्ट कठीण आहे. आणि म्हणून त्यासाठी तो काळ कमी जास्त असेल. एक सूत्र जरी पूर्ण अंमलात आलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की आपलं बरंचसं काम झालेलं आहे. अगदी पहिलं सूत्र की जे अनावश्यक आपण म्हटलं तसे त्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक नाहीत अशाच गोष्टीत जाणारा वेळ म्हणजे शोधून काढावा, वाचवावा आणि तो आपल्या भगवंताच्या स्मरणाला द्यावा. आता हे एक सूत्र लागलं तर स्मरणाची राशी पडते नामाच्या. ते सगळं मन स्वच्छ करायला पुरेसे समर्थ आहेत. महाराज म्हणाले ना की वेगळा वेळ नामासाठी द्यायचं काही कारणच नाही. आपला जो रिकामा वेळ आहे तेवढा दिला तरी नामाच्या राशी पडतील असं म्हणले. म्हणजे आपल्याकडे तेवढा रिकामा वेळ आहे खरं. म्हणजे आता आपण तो कशात घालवला ते आपल्याला नाही, त्यामुळे आपण बिझी आहोत असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात एवढा कोणी बिझी वगैरे नाही. तो त्यांनी ठेवलंय स्वतःला बिझी एवढंच. मनाला ते गुंतवून राहण्याचं स्वभाव आहे, काल म्हटलं तसं आहे ते. तर त्यामुळे आपण तेवढा विचार केला तरी चालेल. आता एक जर एवढं सूत्र घेतलं आणि त्याला जर एवढं त्याच्याकडून त्या पोटी जर नामस्मरण व्हायला लागलं आणि ते जर त्यानं तो तळमळीनं करत असेल तर जिथे ते वनामकोच्यावर आहे ठीक आहे, पण निदान काही चांगल्या क्वालिटीचं नाम हे जे आहे ते जर झालं तर ते मूळ विषय सोडवेलच. आणि ते सोडवलं तर आपलं काम झाले. त्या दृष्टीनं तेवढं सूत्रसुद्धा पुरेसं आहे. तर त्याचे फायदे जर आपल्याला अनुभवायला येतात, ते लिहिलेले आहे की त्याचे फायदे अनुभवायला येत असतील तर मनाचं काम होत चाललेलं आहे. तर हे राहिलेलं आहे ते उरलेलं पुरं करावं आणि आपलं मोकळं व्हावं बस त्या मनाच्या कचाट्यातून. हेच खरं. मग सूत्राची मदत लागत असेल दुसरी घ्यावी, नसेल तर एक सुद्धा पुरेसं आहे. कारण 16लाही काही तसं बंधन नाही की 16च असली पाहिजे. म्हणजे अजून 10 निघू शकतील, त्यात लिहिलंच आहे. कोणी एखादा स्वतःसाठी सूत्रसुद्धा एखादा घेईल, तयार करून घेईल. तो म्हणेल माझी अडचण वेगळी याच्यापेक्षा ती मी घेईन, चालेल. आपल्याला प्रश्न सुटण्याशी संबंध आहे. त्या सूत्रातून सुटला पाहिजे असं नाही. प्रश्न कायम आहे, पुरातन आहे, पुढेही चालणार. कारण तो त्याचा स्वभाव आहे मनाचा. त्यामुळे तो सोडवण्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. तसं करावं आणि काम आपलं साधून घ्यावं हे खरं. गणोरे बाबा प्रणित तत्वानुसार त्याचे संबंधित काही शब्द आणि काही प्रश्न आहेत. तर त्यानुसार जलतत्वाच्या रचने जप किंवा त्या तत्वाच्या मंडळीने जप करताना विष्णूचं ध्यान करावं असं आहे. परंतु नियमित जप रामाचं असल्यामुळे ध्यान महाराजांचं असतं. तर संध्याकाळी 5:30 नंतर जप करताना आता त्यात बदल करून विष्णूचं ध्यान करावं काय यासंबंधी इथे मी 4 सेशन वेगळी घेतली आहेत. जरी इथे उपलब्ध वेळेनुसार म्हणून घेतली असली तरीसुद्धा नंतर आपल्याला कधीतरी जिज्ञासा असेल त्यावेळेला ती आपल्यापर्यंत पोचवा, काही काही बिघडणार नाही. त्याच्यामध्ये याच्या खूप बाजूनी जो अधिक अभ्यास व्हायला हवा होता तो इथं एकदा केल्यापासून म्हणजे इथे आल्यानंतर तर त्याचे सेशन्स आहेत 4-5 तास का आधी काही असेल 7-8 तास असेल ते. तर त्याच्यात हे सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. तरीसुद्धा आत्ता जिथं जेवढा संबंध आहे तर ध्यान म्हणजे हे एवढंच म्हणायचं आहे की आपली उपासना तिथे एक बोर्ड लावले आहे, त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे आपलं मूळ नाम, आपली उपासना, आपल्या गुरूंनी दिलेलं साधन ते न सोडता हे करावं सगळं काय करायचं ते. आणि ते फक्त त्याच्यातल्या काही अनुकूलता आहे त्या साधनाला मिळवून देणं एवढाच त्याचा उद्देश आहे. त्यांचा उद्देश सुद्धा काही आणखीन वेगळं करावं असं नाही. यांचा उद्देश एवढाच आहे मूळ की तो करतोच आहे काम, तर त्याला आणखीन थोडी मदत होईल का, ॲक्सेलरेशन थोडं मिळेल का, एवढाच फक्त प्रश्न आहे. मग त्यासाठी दिशा, त्यासाठी ध्यान ते असं. आणि थोडंसं आपल्या व्यक्तिमत्वातलं म्हणजे स्वभावाचं मूळ म्हणून त्याला काही सुसंवादी गोष्टी असतात, त्या जर सापडल्या माणसाला तर जरा लवकर काम होईल. एखाद्याच्या स्वभावाचं आपलं जसं जमतं आणि तो पटकन आपल्याला मदत करतो
कोणी मदत एकमेकाला करीत नाही असं नाही, पण त्यात सुद्धा चटकन एकमेकांना धावून जाण्याची जी एकमेकांचा कोणाचा तरी तसा काही ऋणानुबंध म्हणा, काही त्यांचे ते स्वभावाच्या ठेवणी म्हणा, यात जसा फरक असतो तसा त्या ध्यानामध्ये त्या त्या दैवतामध्ये हा फरक आहे ठेवणीतला. आपल्याला साध्या दैवतांची सुद्धा मांडणी समोर केली तर ब्रह्मा विष्णू काय महेश काय जे आपण मांडाल समोर, त्याच्यानुसार तिथे तिथे स्वभावाचे फरक लक्षात येतात. यांचं कार्य काय आहे, हे कोणत्या स्वरूपात समोर येतात, हे सगळं आपल्याला लगेच लक्षात येतं. तो फरक खरं तर आउटवर्ड आहे, मूळ दैवच आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण तरी सुद्धा आपल्याला एक इम्प्रेशन मनामध्ये निर्माण होतं की नाही, एक काहीतरी प्रतिक्रिया निर्माण होते की नाही, त्याच्यातली सुसंवादी अधिक सुसंवादी असं थोडंसं वाटतं ना मनाला. तसं आपल्या जसं सगळी माणसं सारखी तरी स्वभावात फरक आहे, कार्यातही थोडाफार फरक आहे, तर तसं तिथं थोडं आहे. तर त्याचा आपल्याला लाभ करून घेता यावा. एखाद्याची जर स्वभावाची मूलतः साम्य असेल तर मैत्री चटकन जमेल, काम लवकर होईल, दोघांनाही त्याचा उपयोग होईल. तसंच ज्याचं जे दैवत आहे त्याची उपासना केली तर जास्त उपयोग होईल, एवढं म्हणण्याचा भावार्थ आहे. त्यामुळे आपलं आहे ते चालू ठेवायला काही हरकत नाही. विष्णू रूपाचं काय आहे, शेवटी विष्णूचं ध्यान ते तरी काय, रामाचं आणखीन विष्णूचं वेगळं आहे का माणसाला, ते अवतारच पुन्हा जे पुन्हा ते त्याच पातळीवर पुन्हा एकत्रच आहे. त्यामुळं काही वेगळं करण्याची गरज नाही. एक आहे की त्यांनी ध्यान आणि पूजा त्याच्या संदर्भात तिथे ते लिहिलेले आहे, तिथे कंसात शब्द पण ते लिहिलेत, आपण नंतर पाहिलं तरी चालेल की ते फक्त एकदा निदान समोर यावं की हे मूळ कुठून आलं आहे. खरं तसा ऐतिहासिक किंवा एक ह्या सगळ्या पटावर ज्यांनी ज्यांनी संशोधनं केलेली आहेत तसा विचार केला तर एक शेवटी एखादी व्यक्ती अधिक 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 आदर्श होत जाते आणि शेवटी कुठेतरी ते दैवतात रूपांतर होतं. असं होतं, गारांनी सुद्धा असं होणं शक्य आहे. आज 100 वर्षापूर्वीच्या गोष्टी महाराजांच्या गोष्टी आहेत तर त्या अलौकिक वाटतात, कारण 100 वर्षामध्ये येईल. तिथे कदाचित शेजारी असतो तर महाराजांचं अलौकिकत्व कळलं असतं कधी कुणाला. मला नेहमी ही काळजी वाटते की आपण ते ब्रह्मानंद वगैरे त्या काळात आलो नाही, हे बरं आहे. एका परीनं ते बघायला मिळाले तर आनंद झाला असं, ते सगळे बाजू काय फार सुंदरच आहे, त्यात काय प्रश्न नाही. पण हे कळलं असतं का आम्हाला वाटलं असतं की हे काहीतरी हे नेसून बसलेत, हे आपल्या कपडे काय घालतात, काय काय घालायला मोठ लावून फिरतायत, काय कसलं आहे कोणाला. असं जर काय झालं असतं तर आमचं केवढं नुकसान झालं असतं. आज इतक्या अंतरावर आहोत 100 वर्षाच्या, त्यांना ओळखणारे ब्रह्मानंद कोणीतरी आहेत, ते सांगतात आहोत तो प्रत्यक्ष राम आहे, हे कोणतरी आहेत. या काळात आपण आलो आहोत हे बरं आहे. त्यामुळे निदान त्याचा लाभ तरी आपल्याला मिळतोय. तेव्हा तसं थोडंसं होतं. तर या दृष्टीने हे जे आता ध्यान आहे वगैरे सांगितलेलं आहे, तर विष्णूचं आपल्याला जे प्रतीक कळलं आहे ते फक्त एकदा ध्यानासाठी एक 5 मिनिटं 2 मिनिटं आपण या तत्वाशी निगडीत आहोत तर एवढं लक्षात यावं म्हणून ते आहे. मगाशी सांगत होतो ते रामाचं आहे उदाहरणार्थ. तर आता कसं झालं, हा राम विष्णूचा अवतार झाला, मग त्याच्या पाठोपाठ सगळ्या बाकीच्या कथा निर्माण झाल्या. आता 1000 वर्षांमध्ये गेली, त्याच्यामध्ये ह्याच्यात आता जसं हरदासांचं आहे, हरदासी कथा ही नेहमी वाढतच जाते. मूळ कथा एवढीच असते, पण त्याच्याबरोबर ती सांगण्याच्या ओघामध्ये किंवा रंगवण्याच्या ओघामध्ये ती वाढणार, हे स्वाभाविक आहे. आणि जी माणसाला एक मूलतः आदर्शाची ओढ आहे मुळात, तर त्या पोटी आदर्श अधिकाधिक तो आदर्श करण्याकडे आणि तो अधिकाधिक जाणवेल कसा याच्यासाठी त्याचे प्रयत्न असतात. हे प्रयत्न सात्विक आहेत म्हणून ते चांगले, माझ्या दृष्टीत त्यात काही चुकीचं नाही, त्याला सात्विक आहे. शेवटी भाव जागृत व्हावा आणि तो मनुष्य बदलावा, चांगला व्हावा, यासाठी ते केलेलं आहे. तर तशा भाषेत अवतारांची एक भाषा केली जाते, आपण तशीही लक्षात ठेवावी. तर ते मूळ विष्णूचं आहे. ठीक, मूळ काहीतरी जिथे कुठे तत्व होतं त्याच्याशी याचा संबंध आहे असं लक्षात ठेवलं तर आपण एकदा त्याचं ध्यान केल्यानंतर मग आपल्याला रामाचं जे प्रिय वाटते, कारण त्याचं चरित्र आपल्या समोर आहे, शेवटी सगळं आपल्याला ग्रास होत नाही. पुराणातल्या गोष्टी आहेत सगळ्या आपल्याला ग्रास होत नाहीत. रामाचं जीवन अत्यंत आदर्श, सामान्य माणसाला, प्रापंचिकाला अत्यंत अनुकरणीय असं असतं. मग ते आपल्याला अधिक जवळचं वाटतं ना, त्याची उपासना अधिक जवळची वाटते, ती करावी. पेशवं प्रति गच्छति हे लक्षात ठेवलं तरीच आहे. शेवटी काही करायला जावं आपण, शेवटी ते तिथं जाणारच आहे. त्यामुळे आणखीन वेगळं मुद्दम कष्टाने त्यातलं काही करावं असं नाही आहे. त्याची फक्त जेवढी मदत घ्यायची तेवढी घ्यावी. अशाच स्वरूपाचा प्रश्न पुढे पण आहे, तर तोही बघू आता बघता. निर्माल्य किती दिवस ठेवावं, ते कुठं टाकावं, ते निर्माल्याचं आहे. आपण काही फार नाही विचार केला तरी चालेल की आज घातलेलं फूल उद्या निर्माल्यात रूपांतर होतं, आपल्याला माहिती. तर आता काही फार ठेवायचं काही कारणच नाही. मुळात निसर्गातूनच आपण ते घेतलं, आपण काही फूल निर्माण केलं नाही. जी वस्तू आपण घेऊन आपला भाव व्यक्त केला ते लक्षात असावा, त्यांची कृतज्ञता आहे खरं सांगायचं तर.
फुल ही इतका आदर्श गोष्ट आहे, तिथे इतकं काही झालं नाही म्हणून भाव व्यक्त करायला आपल्याकडे तुलसीदासांचं आहे, किती दोहा आहे त्याच्यावरती खूप आहे की हे सगळे व्यक्त करायला उत्तमात उत्तम व्यक्त करण्याचं काय जर प्रतीक असेल तर ते फुल आहे. म्हणून त्याच्या पलीकडे काही निर्माण नाही झालं. तिथे उत्कृष्ट भाव निर्माण होतो म्हणून फुलं अर्पण करतात. आता ती फुलं अर्पण करतात ती आपण थोडीच निर्माण केली. आपल्या बागेत फुलली म्हणजे आपण निर्माण नाही केलेली, ती आपण निगा घेतली, एवढाच त्याचा अर्थ. फुल निर्माण करायचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही, ते पृथ्वीमध्ये आहे, तिच्यातल्या त्या शक्तीमध्ये आहे, ते जो कोणी वाढवतो त्याच्यामध्ये आहे. तर आपण ते खरं सांगायचं तर उदाहरणच घेतलंय खरं सांगायचं सगळ्या भाषेत. त्याने आपल्याला मदत केली. आपला भाव देवाविषयी जो होता तो व्यक्त करायला, भले तुळशीच्या रूपाने असेल फुलाच्या रूपाने असेल, तो त्याने आपल्याला दिला म्हणून व्यक्त करता आला, भाव व्यक्त झाला. आता ते ज्याचं त्याला लवकरात लवकर परत जाईल तर बरं होईल, कारण आपण ते तात्पुरतंच घेतले त्यांच्याकडून. ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला मिळालं हेच आपलं भाग्य आहे, फुल मिळाले. आता त्याचे पुन्हा तिथे जर फुलं निर्माण व्हायची असतील तर निर्माल्याचं रूपांतर तिकडे कथामध्ये होणं ही गरजेचं आहे. ते पृथ्वीत परत मिळून जाणं आवश्यक आहे. जसं लवकरात लवकर ते करावं, जमिनीत गड्डे काढावेत, त्याच्यात ते ठेवावं आणि कुठेतरी टाकू नये. त्या दृष्टीनं काही आपल्याला आता आपली अलीकडे ह्याची शास्त्रसुद्धा खूप प्रगत आहेत. ती अधिकाधिक ह्याचा वापर चांगल्या तऱ्हेने कसा करता येईल हे पाहतायत, त्यांचा उपयोग करून घ्यावा आणि साधावा. हे सगळे आता उरलेला एक टप्पा प्रश्नाचा. अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला गुरुचा अनुग्रह झाल्यावर मुक्तीसाठी एक जन्म पुरतो का? अशा व्यक्तीनं आपलं आयुष्य कसं प्लॅन करा? सामान्यातल्या सामान्य मुक्तीच्या दृष्टीनं कोणीच सामान्य आणि असामान्य नाही. मुक्तीला सगळे समानच, मनाला सगळे समान, मुक्तीला सगळे समान. प्रश्न फक्त प्रयत्नातल्या फरकाचा आहे, तळवळीचा आहे. मला हे करायचंच आहे असं ज्याचं ठरलेलं आहे त्याचं ते होणारच आहे. एक वेळ व्यवहारातलं होणार नाही पण मुक्तीच होईल, कारण व्यवहाराच्या मर्यादा आहेत. एखादा म्हणाला मी बिलियनियर होईल का नाही सांगता येत नाही, पण मुक्त होईल तो होईल. कारण शेवटी जे मन त्या बिलियनियरला अडकवणार आहे तेच मलाही अडकवणार आहे. स्वभाव तोच, घटना तीच. त्यामुळे त्याने जे करायचं ठरवलं ते त्याला पण शक्य तर मला पण शक्य आहे. हे इथे गरीब श्रीमंत नाही, त्याची शारीरिक कुवत नाही, बल नाही, संपत्ती नाही, पैसा नाही, काही मध्ये नाही खरं सांगायचं तर. त्यामुळे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला हे आणि अनुग्रह झाल्यानंतर तर आहे तर ते नक्कीच मदत आहे आपल्याला. आणखी आपण जे करणार आहोत त्याला मोठी मदत आहे. तर अशी मदत असल्यानंतर तर तो एक जन्म नक्की पुढे. फक्त आपल्याला खात्री पाहिजे की हे एक जन्माचंच काम आहे. अनेक लोकांनी ते ठरवलेलंच असतं की एका जन्माचं काम नाहीच आहे. आता त्यांनीच ठरवले म्हणलं परमेश्वर म्हणतो जाऊ दे चौकाच्या. आता तो सतत जर पॅसेंजर सोडणार आहे तर परमेश्वर कशाला एक्सप्रेस करेल? जाऊ दे ना, ते आपणच ठरवा. नाही ह्याच जन्माचं काम आहे, नाही ह्याच जन्मात करणार. तुम्ही मला मदत करा हे चालेल, मी करायचं ठरवलेलं आहे, आता तुम्ही मला मदत करा हे शरणागतीचं काम आहे. आणि तसं झालं तर नक्की काय आहे, नामाने जसं नामना सद्गुण्यम म्हणून आपल्याकडे एक सिद्धांत आहे. आपल्याकडे सद्गुण्यम काय आलं सोपं म्हणजे काय तर सद्गुण्य शब्दाच्या मागे थोडं विगुण असा शब्द इकडे वापरावा म्हणजे लगेच लक्षात येतं. तर वैगुण्य म्हणजे कमी, कमतरता. सद्गुण्य म्हणजे त्यात भर घालणं, म्हणजे तरी काही कमतरता राहिली नाही, पूर्णता आली. तर नामाने काय होतं, समजा 20% माझे प्रयत्न झाले तर जर मनापासून नाम घेतले, प्रार्थना केली तर उरलेल्या 80ची भर पडते. एखाद्याने 80ची धडपड केली असेल त्याची कुवत, त्याने 80ची धडपड केली तरी 20 कमी राहिले तर 20ची भर नामाने पडेल. आता नामाने भर कितीची पडेल, किती कमी पडते तेवढी पडेल. मग हे काम त्याला शक्य आहे का नाही? ते शक्य आहे. फक्त त्याचं 100 गाठायचं हे ठरलंय की नाही हा मूळ प्रश्न आहे. तर ते ठरवावं. उरलेली मदत नामाने होणार, 65 असेल तर 35 होईल. पण माझं 100 गाठायचं ठरलंय, हे ज्याचं ठरलंय त्याचंच ते होऊ शकेल. तर त्यांनी आता त्या दृष्टीनं प्लॅन करावं. याच्यामध्ये शरणागती आहे, अज्ञापन आहे, मदती आहेत, सगळ्या सत्संग मदत आहे. कारण ते टिकून राहावं लागतं. माझा संकल्प असला तरी टिकायला जर सर्वात मोठी मदत कुठली असेल तर सत्संगाचीच होते. तर त्या पोटी तशा तऱ्हेचं पुढे जाईल वातावरण. आपलं निदान जे संकल्प आहेत ते टिकून राहतील, ते उजळले जातील, यासाठी काय ते करावं. मग त्याचं ते आपल्या हातात आहे तर तेवढं करावं म्हणजे हे होईल. गुरुदेवांच्या नित्यनेमावलीत तुकारामांचं एक अभंग आहे. त्याचा अर्थ खूप खोल आहे असं वाटतं 1-2 ज्येष्ठ साधकांना, पण तो नीट सांगता आला नाही किंवा त्याचा भाव आपण सांगावा किंवा ते कळण्यासाठी संदर्भ द्यावा. 2-3 गोष्टी आहेत. एक इथे अभंगही आहे, निरंजनवने देखील मी काय.
तीन तिचे पाय चार मुख, सहस्र तिचे नयन नव तिचे कान, 17वीचे स्थान एक शिंग. काय झालं की गुरुदेवांच्या जे नित्यनेमावलीची रचना झाली त्यावेळेला कोणते अभंग घ्यावेत याची पहिले पाहता श्रीमुखपासून सुरुवात झाली. ते अगदी भाऊसाहेबांच्या ह्याच्यापासून आपल्याला कल्पना आहे सगळी. तर त्या विशिष्ट ह्या प्रणालीला धरून असलेला हा प्रश्न आहे, तरीसुद्धा त्याचं उत्तर जाता जाता फक्त देतो. म्हणजे खरं ज्येष्ठ साधकांचे जमले नाही, मला पण जमेल असं मला म्हणायचं नाही, पण एक नक्की आहे की ह्या अभंगांना कूट अभंग म्हणतात मुळातच. असे कूट रचना ह्या अनेक संतांनी केलेले. ते कूट रचना का झाल्यात, त्या कूट का झाल्या मुळामध्ये, हा प्रश्न करा. आपल्याकडे अगदी अलीकडे आत्ता सांगलीकरण कल्पना असेल किंवा इथूनही ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे ते जाऊन दर्शनही घेऊन आले असतील. आपले दादा होते सांगलीतना केळकर महाराज, तर त्यांचे गाथेमध्ये कूट अभंगांचे खूप वापर आहे. खूप कूट अभंग त्याच्यामध्ये आहे. कूट याचा अर्थ चटकन ज्याचा अर्थ कळत नाही. थोडक्यात आपण कूट प्रश्न म्हणत नाही का, स्वयंपाकघरातला कूट प्रश्न वेगळा आणि हा वेगळा. ते कुठं आहे, हे जे कुठं आहे ते कळत नाही. तर हे जे आहे त्याचा अर्थ चटकन का कळत नाही, तर त्यात जो अनुभव मांडलेला आहे तो मुळात कूट आहे. अनुभव कूट असल्यामुळे त्याची भाषा कूट होऊन बसते, मग अर्थ कूट होऊन बसतो. म्हणजे अनुभवच मुळात कठीण आहे. आता मला सांगा द्वैत आणि अद्वैत त्याच्याबद्दल जर काही लिहायचं ठरवलं तसं ते अवघड होणार आहे, उघडच आहे. तर तसं ते होत जातं. आता भगवंताचा अनुभव आहे. आता इथे निरंजनावनी देखील वेगळा आहे. हे तर प्रत्येकाने मांडलेलं आहे. कसं सांगावं, तर शेवटी मुळात अभंगाच्या भाषेमध्ये हे सांगितलं आहे. तर निरंजन स्वरूप हे जिथे त्याचं उगमस्थान आहे ते, ह्या सगळ्याचं उगमस्थान कुठे आहे आपण आता मागे शोधायला गेलं तर नाही सापडत माणसाला. खरं सांगायचं तर सापडत नाही. आपण म्हणायचं आपलं की मागे 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 गेलं तर मग ते तिथे काहीच नव्हतं वगैरे. आता इकडच्या लोकांनी बिग बँग म्हणायचं, आपल्याला काय कळतं सारखंच सारखंच आहे शेवटी. बिग बँग म्हणलं काय आणि काय कळत नाही म्हणलं काय, आणि एक मोठा स्फोट झाला म्हणलं काय, काही सगळ्याचा अर्थ एकच आहे की ते काही फारसं कळलेलं नाही आपल्याला. हे आणि मानवी बुद्धीचा विचार केला तर तिला ते काही कळणार नाही, हे पण खरं आहे खरं सांगायचं तर. आता आपण आपल्या वेगवेगळ्या थेअरी चालवाव्या, काय असेल ते त्याच्यावर पारितोषिकं घ्यावी, काय करायचं ते करावं त्याच्यावर, किंवा काय लौकिक काय असेल ते करावं. पण नंतर मग ते परत पुन्हा 25 वर्षांनी कोणतरी त्या थेअरी चुकीच्या म्हणून सांगतं. स्वतः माणूस तो सुद्धा सांगतो, हा किंग सुद्धा सांगतो की परत माझं म्हणणं चुकलेलं, माझं म्हणणं दुसरं काहीतरी म्हणायचं आहे. असं हे स्वतः आता जे जागतिक आहेत ते म्हणतात, आपल्याला काय कळत नाही त्याच्यातलं. पण हे नक्की आहे की यांना हे कळलं आहे. कारण काय होतं, सांगणं हा एक वेगळा भाग आहे आणि अनुभवणं हा वेगळा भाग आहे. त्यांना प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव आहे. कसं विश्व आकाराला हे त्या आकाराला आलेलं आहे हे त्यांना कळलेलं आहे. आता प्रश्न सांगण्याचा आहे, तिथं अवघडपणा येतो. कारण कळलेलं सगळंच माणसाला सांगता येतं असं नाहीये. सामान्य माणसाला सुद्धा अगदी साधा भाव आहे मनातला, अगदी प्रेम आहे. आता प्रेम आहे म्हणजे काय सांगणार, म्हणजे काय जवळजवळ खरं सांगायचं तर सांगता येत नाही. म्हणून ते लोक डोळ्यांनी वगैरे बोलत नाहीत का, जवळ आपला विचार. तर निरंजनवाणी देखील ही गाय, ही गाय कुठली, तर हे जे निरंजन स्वरूप मुळामध्ये ज्याला कशाचंच काही लागलं नाही, निरंजन त्याच्यातलं काहीच नाही, काही नाही, असं जे निर्गुण आहे. तर निर्गुणातून जेव्हा केव्हा हे सगुणामध्ये आलं त्याला प्रतीक गाय वापरलं, वाक्य त्याचं प्रतीक म्हणून गाय. आणि ती गाय याचा अर्थ हे कुठेतरी देह पहिला निर्माण झालेला असला पाहिजे, एवढं तर नक्की. ज्या अर्थी देहातून देह पुढे निर्माण होते त्या अर्थी पहिला काहीतरी देह निर्माण झाला पाहिजे. निरंजनेवाने देखील मी गाय. एकदम माझ्या लक्षात आलं की अरे कुठेतरी एकदम हे ट्रान्सफॉर्म झालं, हे सगळं निर्गुण होतं आणि एकदम काहीतरी आकाराला आलं. काय आकाराला आलं, तर गाय हे प्रतीक म्हणून वापरलं की गाय. आता ती गाय ते काय, ते गूढ अनुभव असल्यामुळे 3 तिचे पाय आणि 4 मुख म्हटल्यावर पुढचं सगळं अडकतं. काय म्हणलं तर मग 4 पाय का त्या काळात 3 पायाचे काय होते वगैरे असं काय काय, तसं काही नव्हतं. मुळात म्हणताना असं म्हणायचं होतं की नरदेह एक देह आकाराला आला, काहीच इथं नव्हतं आणि एकदम आकाराला आलं. हे तर सगळे शास्त्रज्ञ तेच म्हणतायत आणि पारमार्थिक लोकही तेच म्हणतात. तर हे एकदम देह जेव्हा काहीतरी जेव्हा आकाराला आलं, आकाराला की काहीतरी आलं ना, त्याला हात पाय आले, काहीतरी आलं, कुठले तरी काहीतरी अवयव त्याला असतीलच की नाही. तर त्या अर्थाने हे गाय म्हणून प्रतीक वापरलं. तिनं काय अगदी मुळाशी सुरुवातीला गेलं म्हणजे मग 3 तिचे पाय काही आकाराला यायचं झालं तर त्रिगुणात्मक असतं ना, म्हणून आकाराला आलं. त्रिगुण नसतील तर आकाराला येत नाही. त्या अर्थाने त्या गाईला जे आकाराला आलाय तर त्याला त्रिगुणाचं स्वरूप आहे असं माझ्या लक्षात आलं. जो काही आकार दिसला त्याला 3 तिचे पाय, तर त्रिगुणात्मक ते आहे असं माझ्या लक्षात आलं.
ते जे आपल्याकडे दत्तगुरूंच्या त्रिगुणात्मक त्रयमूर्ती तसं ते आहे की 3 गोष्टीचं ते आहे. मग आता हे एकदा गायीचं प्रतीक वापरलं मग 3 तिचे पाय असं म्हटलं. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की हे त्रिगुणात्मक आहे, जे काय आहे त्याला 3 गोष्टी आहेत. आणि मुख 4, कारण देहाचं म्हणजे नरदेहाचं चाललंय हे सगळं. तर माणसाच्या देहाचं वैशिष्ट्य काय असेल तर सर्वात मोठं वैशिष्ट्य त्याची वाणी आहे. ती तिकडे नाही. त्या अर्थाने ज्या अर्थाने माणसाकडे इतकी विकसित वाणी आहे की कशाचाही आविष्कार त्याच्यामधून होईल एवढी वाणी त्याच्याकडे आहे. म्हणून आज एवढं संगीत आहे, एवढं सगळं कला आहे, तेवढं सगळं आहे. काय जे आहे सगळं वाचेचं वैभव आहे. मनुष्याचा देह म्हणजे वाचेचं वैभव आहे अक्षरशः. कारण इतकं प्रगत यंत्र नाही सूर्यंत्र. तर यामधलं वैशिष्ट्य कोणतं तर हे तिचं मुख, म्हणजे त्या देहाचं जे मुख आहे ते वैशिष्ट्य आहे. त्या मुखातलं सर्वात मोठं काय वैशिष्ट्य तर वाणी आहे. मुखामधलं सर्वात मोठं देहातलं वैशिष्ट्य, नरदेहातलं वैशिष्ट्य हे वाणी. तर वाणी ह्या 4 प्रकारच्या आल्या म्हणून मुख 4. त्या गाईला मुख 4 नाही, त्याच्या जे देहाला आहे त्या देहाला 4 प्रकारच्या वाणीमध्ये तो वावरेल एवढं त्याच्याकडे आहे सगळं. आता आपण बोलतो वैखरीने बोलतो, पण आपल्याकडे तसं सुद्धा शांत राहून आत बोलत राहता येतं. वैखरी आहे, मध्यम आहे, पश्चंती आहे, परा आहे. हे 4ही वाणीमध्ये हे नरदेहातच शक्य आहे. त्यामुळे या अर्थाने 3 तिचे पाय 4 मुख, सहस्र तिचे नयन. हे आपल्याकडे 2 प्रकाराने स्पष्ट करतात. पण तरी सुद्धा त्यातला अधिक चांगला प्रकार कोणता असेल तर मनुष्याच्याच देहामध्ये आपल्याला ज्यांना योगमार्गाची कल्पना आहे ते त्या मार्गाने कदाचित गेलेले लोक असतील, अनुभवलेले लोक असतील, तर शेवटी हे सहस्रार चक्र आहे. ते जे सहस्र तिचे नयन, तर तिथे ते सहस्रार चक्र आहे. अगदी साध्या भाषेमध्ये बघितलं तर सहस्र पेशे. सहस्र या अर्थाने इंद्राच्या बाबतीत आपण सहस्र डोळे होते म्हणजे काय खूप एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. इथे सहस्रार चक्र आहे. तर ते सहस्र तिचे नयन आणि 9 तिचे कान. 9 वर्षाचे, 9 म्हणजे नवीन अशा अर्थाने, 9 अशा अर्थाने. तर ह्या देहाला नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारण. नवद्वाराने शरते पाणी आपण नाही का म्हणत त्या अभंगामध्ये तसं. तर हे तिथे 9 तिचे कान, 17वीचे स्थान एकशिंग. तेव्हा ह्या 16 कला आहेत. 17वी आहे ती जीवनकला. ती तिथे ती एकशिंग म्हटलं म्हणून तिला. कुटविषय असल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास आहे, पण मूळ एवढंच आहे. त्याच्यापेक्षा काही त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की अरे नरदेहाचा विचार करत करत गेलो तर माझ्या असं लक्षात आलं की अरे सहस्राच्या काळात हा मनुष्य मुक्त होतो. तिथं ती मुक्तीचं स्थान ती 17वी. तर ती एकच आहे आणि त्या अर्थाने म्हणून एक शिंग आलं. आणि ते जे चक्र आहे त्याचा उल्लेख केला सहस्रार चक्र म्हणून 17वीच असतं. हे आपल्याकडे योगमार्गाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये हे बरोबर 17वीच शब्द वापरलेला आहे. 17वीचे स्तनदेवनी असा शब्द आहे. तर 17वीचं स्थान त्या अर्थाने एक शिंग. एरवीच्या गाईच्या बाबतीत एक शिंग म्हटलं की विचार करायचा प्रश्न आहे. ते घे, ते रूपक आहे, आपण लक्षात घ्यावं आणि पुढे जावं. तर ऐसी कामधेनु व्यासाने पाळली, चुका ते वडेली जनका घरी. तेव्हा काय हे गाय म्हणण्यामध्ये थोडा भाव मुळात आहेच. एक पशु कुठलाही म्हणता आला असता, पण गाईला अधिक काही पावित्र्य आहे. तर नरदेहाला पावित्र्य मुळातच आहे खरं सांगायचं तर. पण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याकडे ठेवलेलं आहे. नरदेहाला पावित्र्य आहे ते पशुच्या देहापेक्षा वेगळा म्हणून आहे. पण पशुच्या देहापेक्षा वेगळा आहे म्हणजे पूर्णत्वाला गेलेलं नाही आहे. त्या गायीची साधी गाय म्हणून साधी गाय तर पवित्र आहेच, पण साध्या गायीची कामधेनू होणं हा वेगळा विषय. तो जसा फरक आहे तसा मनुष्याचा देव होणं हा वेगळा विषय. किंवा ही जी वळीली कामधेनू व्यासाने पाळली, तेव्हा अशी गाय कामधेनूत रूपांतर करून म्हणजे माणसाच्या कडून जेवढं जास्तीत जास्त शक्य आहे तेवढं नरदेहाकडून करून घेतलं व्यासाने. आणि शुकत जन्मतःच तसे होते. पण तरी सुद्धा त्यात एक मेघ तेवढीच ठेवली आहे फक्त, तेवढी याच्यात आहे. शुका ते वळेली जनका घरी. शुकाला केव्हा कळली जेव्हा शरण गेला तेव्हा कळली जनकाला. वास्तविक शुक जन्मतः विरक्त आहेत, पण तरी सुद्धा त्यांना भागवत बाकी सगळ्यांना माहिती आहे विषय म्हणून मी हे नाही सांगत, याची कथा पण आहे. पण ते शुकाला शेवटी शरण जेव्हा जनकाला गेले, जनक राजा खरा म्हणजे, आणि हा विरक्त तो सुद्धा व्यासांचे पुत्र आहे म्हटल्यानंतर काय कमी आहे तसा विचार केला तर. पण हेच कमी असतं. मला काही कमी नाही असं वाटणं हेच कमी असतं. त्यासाठी गुरु लागतो. म्हणून आपल्याकडे ह्या सगळ्यांच्या कथा आहेत.
हे सगळे अगदी नामदेवांच्या पासून ज्यांच्या हाताने जेवढी होतोय त्याला सुद्धा पुन्हा गुरु तुला जायला लागेल, तुला सत्संगाला पर्याय नाही, तुला गुरुला पर्याय नाही, हे सगळं सांगण्याचा भाव हाच आहे की शुका ते वडील जनका घरी, त्याला कुठं ती सापडली, कुठे खऱ्या अर्थाने मिळाली, तर त्याचा काही तो विरक्त आहे याचा सुद्धा एक सूक्ष्म कुठेतरी आलं. तरी आपण जन्मताच विरक्त, आपल्याला काही लागूच नाही असं कुठेतरी लक्षात आलं. त्याची कथा आहे तर ती कुठेतरी लक्षात आलं. तरी आपल्याला काहीच लागू नये म्हटल्यानंतर काहीच लागू नये आपल्याला असं वाटणं हा सुद्धा सूक्ष्म अहंकार आहे. ते जनकाने सांगितलं. ते तेवढं आता जे काय आहे तेवढं ठेवून यावं घरी, मग आपण भेटू. तेव्हा जनकाकडून जो राजा आहे त्याच्याकडून कळतं, कारण तो त्याच्याही पुढचा विरक्त होता, तो सगळं करून मग राज्यावर बसलेला आहे. तेव्हा त्याला ती जनका घरी तुका म्हणे ऐसे भाग्य नरा भेटे अभाग्या करण ठेवाया गेले. ज्याला हे सगळं कळलं आणि ज्याने ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केला, हे आपल्या अल्पपतीने आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. आपल्याला अधिक काही खुलासा मिळू शकला तर पाहावं. ते भाग्यात आहे, फक्त भाग्य ओळखण्यासाठी हे सगळं गाईच्या रूपाने सगळं सांगितलं. वाचेचा वापर सांगितला, नंतर हे त्रिगुणाचा प्रश्न सांगितला, तो सोडवण्याबद्दल सांगितलं. हे सगळं क्रमाने यांनी फक्त कूटभाषेमध्ये सांगितलं. आणि त्यात शेवटी आपल्याला तिथे काय आहे, नाम घेणाऱ्याला, हे आता सहस्रार वगैरे ठीक आहे, हा आता विषय निघाला म्हणून, नाम घेणाऱ्याला योगाचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही. नामात योगाची सर्व अंग येतात असं जे महाराज म्हणाले. मग त्या अर्थी ते सहस्रार वगैरे सगळं त्या कुंडलिनीपासून ते तिथपर्यंत सगळा प्रवास त्याच्यात येतो. म्हणून नाम घेणाऱ्याला वाचासिद्धी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होऊन जातात. त्याचं काही त्याला कळत पण नाही ते आल्याच्या, आणि तेच चांगलं आहे. योगी एक स्थान मिळवीत जातो आणि मग म्हणतो की हे मिळालं, आता 5वं, आता 6वं, आता 7वं. ते ह्याला काय कल्पनाच नाही किती स्टेशन गेले. या अर्थाने नामाचं महात्म्य मोठं आहे. किती आलीत किती काय त्याला, आणि त्याला काही कळत पण नाही, त्याला कळू पण देत नाही नाम काय झालं ते. एक दिवशी त्याच्या लक्षात आलं की बस आता आपण आनंद आहोत, हे त्याला कळतं. तेव्हा ते सहस्रार ओलांडून पलीकडे गेलेला असतो. म्हणून नामाचं महत्व आहे. तर हे खरं भाग्य नराचं आहे की त्यानं करावं. तुका म्हणे ऐसे भाग्य नरा भेटे या भाग्या करण ठेवाया गेले. सर्वसाधारणपणे हे कुटभंग आपल्या ह्याच्यामध्ये नाही, फार गाठीमध्ये वगैरे घेतले जाते, सर्वसामान्य माणसाच्या फार उपयोग होत नाही. असं तरी साधकानं खऱ्या संतांच्या संगतीचा श्रवणाचा लाभ मिळत असेल तर घरच्यांची परवानगी नसेल आणि तिथे गेलं तर काही दोष लागतो का, हा विचार करण्यासारखा विषय. आपल्याला निकाल माहिती आहे काय होतं. ह्याच्यात मूलतः सत्संग म्हणून किंवा त्याचा आध्यात्मिक लाभ म्हणून मूलतः म्हणजे किंवा तत्वतः दोष लागत नाही, पण व्यवहारात लागतो. आपण व्यवहार किती मोडू शकतो, मग असे सांगितलं तसं आत्मबलासारखं आहे. थोडंच व्यवहार वगैरे काही मोडू नये. हे अधिक बस घरी बसावं, ते जे कोणी काय सत्संग असेल त्याचं ध्यान घरी करावं, गुरूंचं ध्यान घरी करावं, हा मध्यम मार्ग आहे. कारण ह्यात काय होतं शेवटी की नफ्यापेक्षा तोटा जास्त व्हायला लागतो. मग तसं व्हायला लागलं तर आपल्या घरी बसावं आणि छान आपल्याला काय करता येईल ते साधन करावं. हा खरं चांगला मार्ग आहे, मध्यम मार्ग आहे. तर लाभापेक्षा हानी जास्त होण्यापेक्षा, तर कारण का परवानगी नसेल जर घरची तर त्यांना ते पटत नाही किंवा त्यांना ती बुद्धी होत नाही आहे. त्यांचा काळ तो यायचा आहे अशी असेल तर कधीतरी येईलच की. आपली जर निष्ठा एवढी प्रबल आहे तर ती त्या माणसाला नाही का पालटू शकणार. आपला ज्या भगवंतावर विश्वास आहे त्याला त्यांची बुद्धी पालटणं का अशक्य आहे, असा विचार मनामध्ये करावा आणि थांबावं. आपली साधना अजून कमी पडते असं समजा. त्या माणसाला बुद्धी होत नाही घरातल्या, तर ह्याचाच अर्थ असा आहे की मी अजून साधनेमध्ये थोडा कमी पडलोय. मीच जर साधनेमध्ये एवढा असेल तर त्याला क्षणभर वाटेल की हे कशामुळे साध्य झालंय ना, विचारावं असं वाटेल का नाही. हो, साधक आज घरामध्ये एखादा चांगला सुगंध आला तर मनुष्य विचारतो उदबत्ती लावली का काय झालं. तर माणसाच्या वृत्तीचा जर बदल झाला आणि त्याचा सुगंध आला तर मनुष्य विचारल्याशिवाय राहील का कुठे जाता किंवा कोणाचं ध्यान करता, काय नाम घेता असं विचारायला मनुष्य, मग त्याचा कशाला विरोध राहील. म्हणजे आपल्यात अजून काहीतरी असं असलं पाहिजे की त्यांच्या लक्षात आलेले इकडे जाऊन काय उपयोग नाही म्हणून त्यांचा विरोध आहे. मी प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवलाय, आपण बघितलं असेल, पण हा असं सोडवा हे बरं. उगाच काही करून घेऊ नये, इतरांना आपण देऊ नये. नाम जपाच्या वेळेस हृदयात इष्टदेवतेची मूर्ती येताना गुरुची प्रतिमा ठेवली चालते का, तर असं मला वाटतं हे बरोबर आहे ना. तर काय आहे, मुळात
कुठली मूर्ती ध्यानामध्ये आणणं, म्हणजे मी या बाबतीत अज्ञ आहे, कोणाची मूर्ती ध्यानामध्ये आणणं ह्या कल्पनेलाच मुळामध्ये मला काही मनाला पटत नाही ती कल्पना, की आणण्याचा प्रयत्न केला की ते नाम बाजूला राहतं, ते मूर्तीच्याच मागायला लागायचं, आणि ज्याच्या मागायला लागावं ते कधी आपल्याला सापडत नाही. आपण आपलं नामावर राहावं झालं, त्यांना यायचं तर येतील, नाही तर नाही. मग गुरु रूप रामाच्या रूपाने होत, नाही तर राम गुरुच्या रूपाने हो, आपल्याला काय बरोबर पडतो, येतीलच कधीतरी. तर ते सारखं आणायचा प्रयत्न म्हणजे ते सारखं एक व्यापच होऊन बसतो डोक्याला. तेव्हा असलं काही करायचं म्हणजे मुळच हे मुळात काही करू नये असं काही. मग ह्या प्रतिमांचा प्रश्न येणारच नाही का ध्यान. ते जे हृदयामध्ये कसं असतं, प्रतिबिंब आता पाणी आहे त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडायचंय, उगाच पाण्यात खळबळ करून काय उपयोग आहे मला सांगा. पाणी शांत ठेवावं, त्याच्यात प्रतिबिंब आपोआप पडतं. आता गुरुचं पडलं तर आपल्याला काही कमी आनंद आहे, आणि समजा रामाचं पडलं तर काही कमी आनंद आहे असं आहे का? नाहीच. जे पडेल त्याचा आनंदच आहे आपल्याला. त्यामुळे ते पाणी शांत ठेवण्याकडे, ध्यान म्हणजे आपलं चित्त शांत ठेवण्याचा अभ्यास आहे. भावे स्वतःचे आपण तसंच ते आहे, तर तसं आपण असं पाहावं. मग ते करत असताना आणखी हे कशाला व्याप आपल्याला पाहिजे. बरं ते आपल्या मागे उभे आहेतच ना. आपण जर प्राथमिक प्रयत्न करतो आहोत तर गुरु असो तर ते इष्टदेवता असो, ते आपल्याला मदत करतेच आहे. ती दिसेल किती होते काय, आणि आपली तळमळ असेल त्यानुसार त्याला आपल्याला यश येईल. लौकिकातल्या अनुभवानं लौकिकाचा मिथ्या भाव कळून आला. आता नातीगोती नकोशी वाटतात, अन्य कोणतं वाचन नको वाटतं, लोकात बसणं मिसळणं नको वाटतं, केवळ नामस्मरण करीत राहावं असं वाटतं. ही अवस्था चांगली असं अध्यात्म विचारही सांगतो, पण ती खरी आहे का मायेचा खेळ आहे हे कसं ओळखावं. सोनं सोनं आहे हे कसं ओळखतात? कसोटीवर ओळखतात. त्या कसोटीच्या प्रसंगी हेच करावं असं वाटतं का जगाच्या मागे पळावं असं वाटतं, जे म्हणतंय तसं वागावं असं वाटतं, त्याच्यावर ठरेल. कसोटीच्या प्रसंगात हे सगळं जे मिथ्या कळलंय, नकोचं नकोसं वाटते, वाचन नको वाटतं, काय समजा मिसळणं नको वाटतं, हे जे काय वाटतंय सगळं हे कसोटीच्या वेळेला वाटतं का हा प्रश्न. एरवी दिसायला दागिने सगळे सारखेच दिसतात, खरे काय आणि खोटे काय ओळखणं कठीण आहे तसं नुसते पाहताना. तसं हे शब्दज्ञान आहे की खरंच ज्ञान आहे हे ज्या वेळा कसोटीला उतरेल तेव्हा कळेल. मग एखाद्या कसोटीच्या प्रसंगावरून ओळखावं की हे नुसतंच आपण शब्दज्ञानाचं काम आहे, मायेचा खेळ नुसता चाललाय आणि आपण त्यामुळे म्हणतोय, किंवा असं म्हटलं म्हणजे ते बरोबर आहे असं आहे म्हणून आपण म्हणतोय, असे काही आहे का. तर कसोटीवर घासलं की ते कळतं. तसं ते कसोटीवर, प्रसंगाच्या कसोटीवर आपण जे अध्यात्म करतो ते घासलं जात असतं. त्यावेळेला त्याची काय, त्याच्यात किती कॅरेट आहे ते कळतं. ते त्याप्रमाणे त्याची परीक्षा होईल तेव्हा कळेल. वैयक्तिकच आहे. तुम्हाला संतांचा वयाच्या किती वर्ष झाला, तुम्हाला संतांच्या कथा कुठून कळल्या, हे बऱ्याच गोष्टी सांगितल्यामुळे असं वाटतं सारखं की ह्यांच्याकडे काहीतरी वेगळी लायब्ररी असली पाहिजे. लायब्ररी तीच आहे, वाचायचा प्रयत्न करतो पण वाचायचा प्रयत्न करत नसेल आता. आणि मी सांगतो म्हणजे काही नवीन असतं असं माझी अजिबात समजत नाही. माहिती असतं लोकांना, लोक आपलं एक प्रेम असतं की उगाच त्यांना नाउमेद करायला नको म्हणून ऐकतात. अशी माझी समजत आहे. लोकांना जे पुस्तकात आहे ते लोकांनी कळल्याशिवाय राहणार आहे काय. एखादा माझा अनुभव आहे बाबा सांगितला असेल तर कदाचित त्यांना माहीत नसलं तर माहीत होईल, असं होऊ शकतं. पण हे सगळ्या कथा मिळतात. काय असतं की आपल्याला त्याचं महत्त्व करायला पाहिजे. ते जर असेल तर वणवण करावी लागते. ही पण गोष्ट सांगतो. आता विचारलंच आहे म्हणून हे एवढं सांगतो की ह्याच्यासाठी सुद्धा वणवण करावी लागते. मनुष्य एक विशिष्ट प्रकारचा चमचा घ्यायचा झाला तरी 10 दुकानात जातोच कधी मला सांगा. मग संतांच्या कथा मिळवायला काय रस्त्यावर पडल्या असतील? शक्यता नाही. आपल्याला अनेक ठिकाणं अशी आहेत की ते चरित्र देत नाही, ते देत नाही, ते पुस्तक हाती लागू देत नाही असं आपल्याला आढळतं. अहो ते सुवर्ण आहे. महाराज म्हणालेत ना की जगामध्ये सुवर्ण काय, तर संत चरित्र हे सुवर्ण म्हणजे. आता एवढी जी सुवर्णासारखी गोष्ट आहे ती मिळवायला, सोनं मिळवायला जेवढे व्यवहारात कष्ट पडतील तेवढे कष्ट पडतील हे उघडच आहे. कारण ते सगळं आपल्याला आचरलेलं त्यात मिळतं म्हणून त्याचं महत्त्व जास्त आहे. आणि म्हणून त्याच्या मागं वणवण करतो म्हणून मिळाले, आपल्याला मिळेल. आणि नसेल तर इथे आहे तिथून जावा. एवढं असंच काय. तर त्यामुळे फार हे चांगलं आहे, बरोबर आहे की संतांच्या कथेमध्ये एकदम थेट कळतं. तेव्हा त्याचा जसा एखादा मनुष्य जसा व्यावहारिक एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो
तसा तरी निदान याच्यासाठी केला आणि खरोखर केलं. म्हणजे ह्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. मी फुटपाथवर इतका हिंडलेलो या पुस्तकांसाठी की एखादं कुठे एक आणि अशी काही पुस्तकं म्हणजे आता गुरुदेवांचं एक ती डायरी आहे बघा प्रसिद्ध केलेली, अशी मला ती बाहेर मिळाली. म्हणजे मला माहीत पण नव्हतं अशी काही डायरी. त्यांच्या हस्ताक्षरातलं इंग्लिशमधली ते कॉलेजच्या डेजमधली फर्ग्युसनच्या डेजची डायरी आहे आणि ती त्यांच्या हस्ताक्षरात तशीची तशी प्रसिद्ध केलेली आहे इंग्लिशमध्ये. ती इंग्लिशमध्ये त्यांचं स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण वाचलं, इतकं बरं वाटलं. बस काय 2 प्रसंग कळले, खूप झालं. तर असं सगळीकडे भांडार आहे अक्षरशः. तुला काय मिळाले? काहीच मिळाले नाही. मला तर काही मिळालं नाही. हे सगळं एवढं प्रचंड आहे. इतके संत आणि इतकी मंडळी हे सगळे काय सगळे व्यक्त होतात असं नाही, प्रकट होतात असं नाही, लिहून ठेवत नाहीत, सांगतात असं नाही. तर हे सगळं आपल्याला आहे तेवढं सुद्धा एवढं जे मिळेल त्याच्या मागं लागलं तर नक्की मिळेल. तर हे ठीक आहे. महाराजांची कृपा आहे की ही लहानपणी देवाचा लाभ झाला आणि संतांचा 15व्या वर्षी झाला. संसारातल्या इतर कुठल्याही गोष्टींची आवाजवी काळजी वाटत नाही, पण देहाबद्दल मात्र नको इतकी काळजी केली जाते. ती करणं योग्य नाही हे पटतं पण वळत नाही. महाराजांच्यावर श्रद्धा आहे, ती योग्य तेच आपल्याला देतील, पण ती श्रद्धा अजून 100% नाही असं वाटतं. नामस्मरण चालू आहे, अजून काय करावं? काय आहे, संसारातल्या कुठल्याही गोष्टींची आवाजवी काळजी वाटत नाही देह सोडून असं म्हटलेलं आहे. खरं सांगायचं तर संसारात देह आलाच, आपला पण त्यातलाच आहे. जो संसार आपण म्हणतो त्यातच तो देह आलेला आहे. खरं सांगायचं तर याचा अर्थ अजूनही संसाराची जे काही काळजी आहे त्यात ती देहाची काळजी आहेच आहे खरं, फक्त ती आपण वेगळी काढली आहे बाजूला स्वतःच्या देहाबद्दल. तर खरं सांगायचं तर ह्याचं उत्तर सुद्धा आता ह्या संतांच्या कथेचा आपण उल्लेख केलेला आहे, त्यांनी देऊन ठेवलेलं आहे की ज्याला खरंच साधायचं आहे त्यांनी देह मजुरीला लावा देवाच्या. या भाषेत मजुरी गेली पाहिजे देहाने. देवाची जेव्हा देव मजुरी करेल तेव्हा तो खरा उपयोगाला येईल आणि मग त्याचं प्रेमही राहणार नाही तेवढं. म्हणून संतांनी देहाचं प्रेम राहू नये याच्यासाठी अपरंपार कष्ट घेतले. देहाचं प्रेम राहू नये, कारण सर्वसाधारण प्रवृत्ती मनाचे देहाचे लाड करायचे, त्यामुळे ते नकळत करेल असं आहे. तर ते करू नये म्हणून त्यांनी अपार कष्ट केले. आपल्याला जर ते कष्ट खरोखरच जर असं वाटत असेल की कारण एवढ्या प्रपंच आहे त्याची आपल्याला आवाजवी काळजी वाटत नाही किंवा काय काळजी वाटत नाही म्हणा, तर त्याच्यामध्ये घटना होतच असतात, त्याच्यामध्ये नफा नुकसान काय ते होतच असेल ना सगळं, ते आपण सहन करू शकतो ना. मग देहाचं का नाही सहन करू शकतो? समजा देहाला आता ताप झाला, बाहेर आता ऊन आहे एवढा, ही समजा बैठक तिथे असते, मी बसून बघितलं बाबा, तुम्हाला तर काय सांगू, अशा याच्यात मुद्दाम बसून बघायचं काय होतं. खरं सांगायचं ना आता काही होत नाही, काही चक्कर बिकर तरी काय हे नॉर्मल. हा एखाद्याला त्रास आहे एखाद्या गोष्ट ठीक आहे, आजारी माणसाने मुद्दाम जाऊन असलं काहीतरी करून पुन्हा आणि त्याने आम्हाला सांगितलं वगैरे असं काय तसलं काही कळलं. पण सर्वसामान्य माणसाला एका दिवसात चापळला जातं गेलेलं सर आमचे जातात की एका दिवसात चापळला जाता येतं, पायाला कष्ट पडणार ही गोष्ट खरी आहे, पण त्याला मजुरी लावल्याशिवाय तो ऐकणारही नाही. आपलं देह आपल्याला ऐकायला लावतो ही परमार्थातली मोठी अडचण आहे. देहानं आपलं ऐकलं पाहिजे हे त्याचं उत्तर आहे, दुसरं काही नाही. आणि ते जर करायचं तर मजुरांचं जसं आपण जातो, आता दगड तिकडे नेऊन ठेवायचं, थोड्या वेळात मी पुन्हा तिकडून इकडे आणायला सांगेन, तुला काय करायचं, तुला दिवसाची मजुरी दिली ना. देहाची मजुरी म्हणजे त्याला अन्न, ते त्याला दिलं ना वेळेवर, त्याची मजुरी दिलेली, त्याला मी सांगेन दगड उचलून तिकडे ठेवा, तिकडून पुन्हा इकडे ठेवा. हे आहे साधूंच्या गोष्टी ते केलेलं आहे त्यांनी, तिकडून तिकडे ठेवा तिकडून इकडे ठेवा. का ठेवा? तू काय विचारायचं नाही याच्यासाठी ठेवा. नोकर कशाला म्हणायचं? नोकरांनी त्या नफा नुकसान ते प्लॅनिंगची काळजी त्यांना करायची नाही, त्यांनी फक्त एवढंच करायचं की मजुरी करायची. मग त्याला काय आणि तो फरक पडतही नाही तसा विचार केला तर. इकडून तिकडे ठेवलं काय तिकडून इकडे ठेवलं काय, आपल्याला दिवसभराची मजुरी मिळाली, दिवसभर काम मिळालं सम. तर असं जर देहाला एकदा वागवता आलं आपल्याला, म्हणजे मुद्दाम त्रास देऊन कोणाला इतरांना पण त्रास देऊन असं काय करू नये, म्हणजे दुसऱ्या कोणाला मजुरी असं काय नको आहे, निर्माण व्हायला नको, हे फार धोके नंतर तुम्ही मजुरी करा. पण तर तसं नाही, स्वतःला आपल्याला जर करायचं असेल तर, आणि खरोखरच असं म्हणजे अगदी साधे साधे प्रयोग, म्हणजे मी तरी जे करून बघितले त्यातले सांगतो. अगदी आवडता पदार्थ समोर ठेवा, शांतपणे बसून राहा, देवाचं स्मरण करा. करून बघितलेले प्रयोग म्हणून सांगतो. अगदी आवडता पदार्थ आहे, अगदी गोड आवडता समजा मला, अगदी गोडाचा उत्तम पदार्थ आहे, समोर ठेवायचं, भूक लागलेली आहे, बसून राहायचं. हो काय होतं थोडा वेळ, काय 5 मिनिटं तरी नाम घेता येईल.
महाराजांना शेवटी प्रार्थना करावी लागेल की आता जीव होईल शेवटी, होऊ देत. पण किती मिनिटं निघाली हे तरी कळेल, किती काळ त्यावर होऊ शकतं हे बघावं. म्हणून अशा ज्या ज्या देहाच्या गोष्टी ते प्रयोगाला घेतल्या तर त्या का ते प्रयोगाला घ्या. परमार्थात प्रयोगशील असावं. बाबाने मुद्दम लिहिले ते मला, मी अजूनपर्यंत मला सारखं ते आठवतं, दरवेळेला आठवतं की परमार्थात प्रयोगशील असावं. आपण इतक्या गोष्टीचे प्रयोग करतो, याचे काय करू नये, तर ते केले तर हे होईल आणि आवाज मी प्रेम पण त्याचं निघून जाईल. हे म्हणे काही करा, आपली आपण सुटका करा, त्या वचनाचा अर्थ स्पष्ट करा. मूळ आधीची विनवणीची वाणी त्याच्या शेवटीच आहे ना हे. तर मग मूळ मुद्दा एवढाच आहे की आपण येऊन जे जसं ज्ञानेश्वरीचा आता 9व्या अध्याय आपण वाचतो, तर त्याच्यात जसं लिहिलं की देहाच्या कैदेत न पडावे, हे कैद आहे हे लक्षात आल्यावर मनुष्य सुटकेच्या प्रयत्नाला लागतो. आणि ते सुटकेचे प्रयत्न कसे करावे हे ज्याने त्यांनी आपल्या मनाच्या ठेवणीप्रमाणे ठरावं. कारण कदाचित ते ठेवणीप्रमाणे वेगवेगळं असू शकेल. म्हणजे काही करा याचा अर्थ म्हणण्याचा मतेचा अर्थ एवढाच आहे की आपण कुठली रीत वापरून गणित सोडवायचं ते आपण ठरवा. पण गणित सुटलं पाहिजे. आपली आपण सुटका करा आणि ती सुद्धा कोणावर अवलंबून ठेवू नका. आपली आपण सुटका करा. दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्य भाग पडाला. तेव्हा ते तसं नको. गुरुनं बाबा महाराज म्हणाले की गुरुनं असं शिणवू नये म्हणे. काय बोलले एक वाक्य असेल, गुरुनं असं शिणवू नये म्हणे. आणि एका ठिकाणी असं म्हणाले की आपण अभ्यास न करता त्यांच्या समोर गेलं म्हणजे त्यांना लाज वाटते, त्यांना सुटाला. म्हणजे मागे जिथे आपण जर समजा वर्षातून एकदा समजा काय गोंधळ आहे म्हणा, काय अक्कलकोट आहे म्हणा, काय निंबाळ आहे म्हणा, काय आपलं गुरूंचं स्थान असेल तिथे जिथे कुठे असेल तिथे मी जाताना 1 वर्षाने मी परत चाललो आहे तिथे, तर जाताना एक विचार करता येईल की नाही की जिथे गेल्या वर्षी होतो जसा होतो तसाच आहे का 1-2 पायरी तरी पुढे गेलोय. तर मग तो जाईल आपली आपण सुटका करा. आणि शेवटी असं असतं की आपली आपण सुटका करा दोन्ही एक सांगितलं. काही करा जो मार्ग, जे गणित जी रीत आपल्याला वापरत असेल त्या मार्गाने सोडवा. आपली आपण सुटका करायचा अधिक अर्थ स्पष्ट करायचा झाला तर एवढाच आहे की जसं गुरुना शिवू नये म्हटलं तसं स्वतः जो मनुष्य कामाला लागलेला आहे त्याचं काम करणं गुरुना पण सोपं जातं. पण जो त्यांनी काहीतरी करायची वाट बघत बसलेला आहे त्याचं काम जड होतं. तो झोपी गेलेला आहे. तेव्हा मागे एकदा सांगितलं तसंच आहे की मुलं जागी असली म्हणजे हलकी लागतात. फिरायला जे लहान मुलांना घेऊन जातात त्यांना माहिती असते ना, खांद्यावर मुलं असतात, हसत खेळत असतात, बोलत असतात, आपण फिरत असतो त्यांना घेऊन, तर त्यावेळेला ती हलकी लागतात. पण थोड्या वेळाने गारा वारा सुटलं, ती दमली म्हणजे खांद्यावर डोकं टेकतात आणि मुलं जड होतात. आपण जड मुल होऊ नये. आपली आपण सुटका करा म्हणजे मी प्रयत्न करतोय, म्हणजे मी जागा आहे म्हणजे गुरुनं मी जड नाही असं एवढं बाकी काही नाही. काही व्यक्तींचा स्वभाव न आवडण्यानं त्यांच्याशी जेवढ्याच तेवढं मी बोलते. पण त्या सर्व व्यक्ती माझ्या यजमानांच्याकडून असलेल्या जास्त आहेत. त्याबद्दल मला बरेचदा गुन्हा केल्यासारखी खंत पण वाटते. कारण माझं मन कसं साफ करावं. बरोबर यजमानांच्याकडून असलेले जास्त आहेत. कदाचित हा योगायोग असेल असं आपण समजा. एक समाधान करून घेण्याचा मार्ग आहे. पण तरी सुद्धा कदाचित असं असेल की स्वभाव न आवडतो म्हणजे काय असतं ते स्वभावाच्या ठेवणी आहेत. आपण बाहेरून एक स्वभाव घेऊन आलो, शास्त्रीय एक स्वभावाची रीत असेल, तर ती आता ह्याच्यात यजमानांच्या स्वभावाबद्दल लिहिलेलं नाही आहे, त्याबद्दल मी काय बोलत नाही. ते खरं महत्वाचं आहे. पण त्यांच्याकडच्या व्यक्ती जास्त आहेत ह्याचा अर्थ त्यांच्या प्रकारच्या व्यक्ती असल्या पाहिजेत. कारण त्यांचं जमत असलं पाहिजे. आता आमचं दोघांचंही तिकडच्या माणसांची जमत नाही असं असतं. तसं नाही आणलं. त्यांच्याकडच्या व्यक्ती आवडत नाही म्हणजे हे ठीक आहे पण ते बाकीचे सगळे काही बरोबर नाहीत, त्यामुळे त्यांचा स्वभाव आवडत नाही म्हणून ते. आता त्यात त्या व्यक्ती जास्त आहेत तर याचा अर्थ मुळात हा फरकच गृहीत धरलेला आहे की वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेली माणसं दोन जर एकत्र राहावं त्यांना लागलं तर जसे काही मूलभूत गोष्टी मतभेदाच्या गृहीत धरलेल्या आहेत किंवा ठेवणीच्या फरकाच्या गृहीत धरल्या, मतभेद म्हणण्यापेक्षा सुद्धा अधिक चांगलं आहे
की ठेवणीचे फरक आहेत, ते गृहीत धरलेले. तसे स्वभावाच्या ठेवणीचे फरक आहेत आणि ते तिकडं स्वाभाविकपणे आपल्याकडे आपण ज्या पद्धतीनं वावरलो त्या पद्धतीनं बाहेरची माणसं तशीच वावरणारी जास्त असणार. त्यामुळे तिथं हे कमी लोक भेटतात आणि तिकडची माणसं ही वेगळ्या परिस्थितीत वावरलेली असल्यामुळे तिकडं न जमणारी माणसं जास्त असणार. हे अगदी स्वाभाविक आहे. तर त्यामुळं तसं काही त्याच्यात गुन्हा केल्यासारखं नाही. फक्त मूळ काय, मूळ प्रश्न यातला वेगळाच आहे की व्यक्तींचा स्वभाव आवडत नाही ही खरं एक अडचणच आहे एक प्रकारची. इतक्या व्यक्तींच्या ठिकाणी ते भगवंत आहेच ना, तो आपल्याला दिसला नाही. तो जर दिसला तर मग स्वभावाचा एवढा प्रश्न येणार नाही. आपलं मूल सुद्धा आपल्या मनाविरुद्ध वागतं म्हणून काय आपण त्याच्याशी अगदी जेवढ्याच तेवढं बोलतो असं काही नाही. ठीक आहे, त्याचा स्वभाव आहे म्हणून सोडून देतो. मग त्यांचा पण स्वभाव आहे म्हणून सोडून देता येईल, पण ती आपली पाहिजे. मुलं आपलं आहे, मुलं आपलं आहे म्हणून जसं आपण त्याचे दोष किंवा काय जे स्वभाव दोष असतील ते पोटात घालतो आणि आपण ते आपलेपणाने ते उरलेलं सगळं सांभाळतो, तसं त्यांचं पण ते आपलेपणाने सांभाळतं. मग असं काही भेद राहणार नाही फार मोठा. आणि मूळ प्रश्न जो स्वभाव न आवडण्यानं बोलण्याचा आहे तो मनाचा प्रश्न सुटेल आणि मग हे मन साफ होईल. ते बायस असतं मुळात. मन हे पूर्वग्रह दूषित आहे. आपण जे गोळा केलेलं आहे ना ते ढाचा झाला आहे, त्यामुळं ते तसं होतं आणि मग हे पटत नाही किंवा जमत नाही किंवा ती माणसं स्वभावात त्यांचे आवडत नाहीत वगैरे असं आहे. तर आणि स्वभाव कोणाचा जर आवडत नसेल तरी क्ल्यू देऊन ठेवतो आपल्यासमोर. आपण सगळे एवढे ना, मी काय सांगावं आपल्याला, पण खरं सांगू ना, एक क्ल्यू देऊन ठेवा. आपल्याला कोणाचा तरी स्वभाव आवडत नाही ना, ज्याचा अर्थ नक्की आहे की आपला स्वभाव कोणाला तरी आवडत असला पाहिजे. त्यांनी काय करावं ते आपण सांगावं, तेच आपण करावं. काही अगदी तांत्रिक आहेत. षड्रिपूंच्याबद्दल एक आहे. मी आता कारण वेळावेळी आता हे करावं लागणार, निवड करावी लागणार. 15 मिनटं फक्त आपल्या त्या आता अखंड जप जो 72 तास चालू आहे वैखरी जप, तो संपायला आता फक्त 15 मिनटं. 5 मिनटात जेवढं घेता येईल तेवढं घेतो. तर हे बीजमंत्रांच्या उच्चारणाबद्दल आहे. हे 4 तत्वांच्यासाठी ओम लम जय माई, ओम वम, ओम यम आणि ओम रम असे 4 बीजमंत्र दिलेले आहेत. एकाचा खुलासा त्यांनी केलेला आहे, आपण वाचला असेल की काय याच्यामध्ये. हे थोडासा तांत्रिक भाग आहे म्हणून मी याच्याबद्दल फार उत्तर देत नाही आणि फारही आपण विचार नाही केला तरी चालेल एवढंच आपल्याला सांगतो. कारण मुळामध्ये बीजमंत्राचं उच्चारण हा मूळ भाग आहे. त्याच्यात जे तंत्र आहे तो योगाचा भाग आहे. तर त्याच्यात आपण न गेलेलं चांगलं. कारण ह्याच्यामध्ये श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना चंद्रनाडी आणि सूर्यनाडी असे सगळे पुढचे विषय आहेत. तर ते आपल्याला नाम घेताना त्याचं काही चिंता नाही केली तरी चालण्यासारखे आहेत. खरं ते आहेत, ते विषयी आहेत. योगमार्ग जसा आहे तो आपल्या परीनं बरोबर आहे, तो अधिक शुद्ध आहे, हे सगळं खरं असलं तरी आपल्याला तो प्रापंचिकाला झेपण्यासारखा नाही. तर त्या दृष्टीनं हे उच्चार सरळ करावेत. ओम लम जय माई हे ज्यांनी केलेलं आहे तर त्यांना त्याचा लाभ झालेला आहे. हे मंत्र मी बघितलं आहे. मी हे कशावरनं म्हणतो की ज्यांनी मनापासून हा माझा बीजमंत्र आहे तो माझ्याकडून एक माळ तरी त्याची व्हावी असं ज्यांनी ठरवलं आणि ज्यांनी ते केलं त्याने त्याचा अनुभव घेतला आणि मला सांगितलं की याचा अनुभव असा आला आणि येतो. त्यामुळे एवढे त्याचे उच्चारण केलं तरी चालण्यासारखं आहे. आणि मग ते त्या विनाकपुडी ते चंद्रन ते काय त्यात नाही पडलं तरी आपण चालेल. आपल्याला सोपे मंत्र आहेत, आपण घ्यावेत. मी रोज अग्निहोत्र करते, पण स्मार्ताग्नी म्हणजे काय, प्रल्हाद महाराजांच्या पोथी त्याचा उल्लेख आहे तर त्याची माहिती मिळाली. अगदी थोडक्यात म्हणजे की श्रुतीला धरून ते श्रौत, स्मृतीला धरून ते स्मार्त, त्याच्यावर आधारलेली जी अग्नीची उपासना आहे ती श्रौत उपासना, ही स्मार्त उपासना, असे मूळ भेद झाले. अगदी माझा खोलाचा हा विषय नाही, पण तरीसुद्धा आपल्याला बेसिक इथे जिथे ह्यांचा संबंध आहे, प्रल्हाद महाराजांचा वगैरे संबंध त्याच्यात आलेला आहे, मूळ अग्निहोत्राचा संबंध आलेला आहे. तर अग्नी ही आपल्याकडे अगदी पहिल्या देवतातली प्रधान देवता मानलेली. तिचं आजही तसंच स्वरूप आहे. आत्तासुद्धा आपण बाहेर जर ही बैठक असती तर म्हटल्याबरोबर क्षणभर इथलं उकडणं कमी झालं. काय प्रभाव असेल बघा त्याचा. त्या मनानं इथं काहीच उकडत नाही आहे असं वाटेल. कारण हे बाहेर आहे, जायचं आहे म्हटल्यानंतर जे क्षणभर मनात चित्र येऊन गेलं ते
त्या चित्रानेच नुसतं हे पालटून गेलं, इतकं ते सापेक्ष आहे सगळं. तसं पाहिलं तर तिथे आपण गेलो नाही आहे, काही झालं नाही, पण तिथे जे झाल्यावर होईल त्याची नुसती कल्पना आल्याबरोबर इथलं खूप बरं आहे त्याच्यापेक्षा असं वाटलं. कारण इथे म्हणून त्या अग्नी ही अग्नी पहिल्या देवतातली देवता आहे आणि तिच्या दोन्ही बाबतीत मनुष्य नेहमी सावध आहे. एक कृतज्ञता अग्नीबद्दल आहे, कारण अग्नीने खूप गोष्टी बदलल्या सगळ्या. एक अग्नी जेव्हा अग्नीचा प्रवेश म्हणजे त्याच्याबद्दल सुद्धा खूप वेगवेगळ्या कथा आहेत की तो मारलेला दगड त्या दुसऱ्या दगडाला लागला आणि त्याच्यातून ठिणगी पडली, तेव्हा माणसाला पहिल्यांदा अग्नी कळला, ज्यावेळेला आधी मानवाची स्थिती आहे तेव्हा असा अग्नीचा शोध लागला, अशी एक उत्पत्ती आहे. आणि तो पडलेली ठिणगी ती पाहिल्यावर त्याला काहीतरी ही वेगळं हे लक्षात आलं, म्हणून त्यांनी पुन्हा तसाच दगड मारायचा. ते मारत होता पक्षाला दगड, पण तो त्याला लागला आणि त्या दुसऱ्या दगडाला लागला. चकमकीचे दगड असतात बघा, तर तशा पद्धतीने तो दगड मारल्यावर पुन्हा ज्या वेळेला दगड पडला त्यावेळेला जी ठिणगी पडली तिने खाली असलेलं गवत जाळलं आणि एकदम अग्नीची कल्पना त्याला आली, अरे बापरे ही काहीतरी वेगळीच शक्ती आहे. आणि मग तिचा जास्त प्रयोग सुरू केल्यावर मग सगळं चक्र बदलून गेलं माणसाचं. कारण मग अग्नीवर अवलंबून असलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आज चालू आहेत, केवढा अग्नीचा आज वापर आहे सगळीकडे, हे सगळं हे लाईट सन्स हे सगळं त्याचं आजची परिणत स्वरूप आहेत. तर हे सगळं अग्नी सापडला तिथं सगळं माणसाचं बदलून गेलं. म्हणून अग्नीबद्दल एक कृतज्ञता आहे आणि दुसरं अग्नीबद्दल एक भय पण आहे. कारण तितकाच हा अग्नी विनाश किंवा संहार करू शकतो हे पण आपल्याला माहिती आहे. तेव्हा या अग्नीचं काहीतरी करावं अशा स्वरूपाची कल्पना जेव्हा माणसाच्या मनात आली तेव्हा अगदी ऋग्वेदापासून पहिले जे श्रुतींचं म्हणणं आहे ते अग्निहोत्राबद्दल आहे. तर त्याचं हवन करावं, त्याची पूजन करावं, त्याच्याविषयी आदर बाळगावा, तो नेहमी आपल्या घरी असावा, अशा तऱ्हेच्या ज्या कल्पना आहेत. मग नंतर पुढे त्यात भर पडत गेले आणि मग आपल्याकडे एक 3 प्रकारचे अग्नी, ज्यांनी पूर्ण अग्निहोत्र घेतलेलं आहे, श्रौत घेतलेलं आहे. त्यांच्याकडे एक गार्हपत्य अग्नी असतो, आह्वनीय अग्नी असतो, दाक्षिणाग्नी असतो. हे सगळे तिन्ही अग्नी 3 कुंड आणि अशा स्वरूपाचे अग्निहोत्र आहे. तर ह्या एक म्हणजे श्रुतींना धरून असलेलं. तर आपल्याकडे अग्नीच्याबद्दल जी चांगली भावना आहे त्याच्यातली जर सगळ्यात मोठी कोणती असेल तर ज्याचं म्हणजे गृहस्थ आहे, तर गृहस्थाच्या दृष्टीनं पहिला अतिथी कोण असेल तर अग्नी आहे असं मानलेलं आहे. ही भावना मला फार आवडली आहे तिथली. तो अतिथी आहे खरोखर पहिला, कारण घरातलं सगळं चालतं ते तिथून सुरू होतं बघा. आपल्याला सुद्धा मूळ मनुष्य सगळं देहच तो अग्नी याच्यावर अन्नावर अवलंबून आहे आणि त्याचं खरं जर पहिलं कोणी ते करत असेल किंवा त्याचा अधिकारी असेल, आस्वाद घेण्याचा सुद्धा अधिकारी असेल म्हणून पहिल्यांदा नैवेद्य आहे तर तो त्या अग्नीच आहे. तर तो अग्नी हा पहिला अतिथी गृहस्थाचा आहे आणि गृहपती असा सुद्धा अग्नीला म्हटलेला आहे एका अर्थाने. तर हे एक. आता जे प्रल्हाद महाराजांच्या याच्यात उल्लेख केलेला आहे स्मार्ताग्नी आहे वगैरे, तर त्या काळात ज्या वेळेला प्रल्हाद महाराजांचं लग्न झालं, म्हणजे हा विषय त्यांच्या चरित्राच्या संदर्भातला आहे म्हणून, तर त्यांनी जो एक कुंडाचा अग्नी असतो म्हणजे जो हा स्मार्ताग्नी म्हटला जो, तर त्यांना पूर्वपार तिथे त्यांच्या घराण्यामध्ये शिकवण आहे, त्यांच्या आजूबाजूची मंडळी तशी होती, ती अग्निहोत्र पूर्ण करणारी पण होती. तर त्यांनी ज्या वेळेला ते विवाह करून घरी आले म्हणजे साखर खेळायला आले, त्यावेळेला मेहकरला लग्न झालं, साखर खेळायला आले, तेव्हा घरात प्रवेश करताना अग्निसह म्हणून आपल्याकडे कुठल्याही याला अग्निसाक्ष असतं, ते जे काय करायचं ते अग्निसाक्ष करायचं. आशीर्वाद असला तरी अग्निसाक्ष आहे. तर ती त्याच्यातली, कारण त्याच्या इतकं धगधगीत तेजस्वी आपल्याकडे काही नाही आहे, तर ते त्याच्यातलं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्याच्यातला तो भाव काही गेलेला नाही. तर आणि चांगला भाव आहे. तर तो जो स्मृतिविहित अग्नी आहे तो त्यांनी त्यांच्याबरोबर त्या घेऊन घरामध्ये प्रवेश केला आणि त्याची स्थापना केली आणि तो अग्नी आपल्याबरोबर सांभाळायचा असतो. काल आपला वेगळ्या संदर्भात एकदा अग्नीचा विषय निघाला होता की घरातल्या अग्नींनाच ते सगळं व्हायला पाहिजे, या अर्थाने तो घरून घेऊन जायचा होता. आणि अग्नीला म्हणून अग्नी अंतरायचं नाही कधी, म्हणजे अग्नी कधी त्याच्यामध्ये म्हणून परवा पण बोललो आपण ह्या दुसऱ्या ह्याच्या संदर्भात सेशनमध्ये का की अग्नी विझू द्यायचा नाही अशी घरामध्ये परंपरा होती ती तेवढ्यासाठी. पुढे पुढे सुद्धा अगदी आपल्याकडे पूर्वी हे एवढी सगळी डबकी चिमण्या होत्या ते छोटे छोटे घराबाईला ती सुद्धा बारीक करून कायम ठेवायची अशी पद्धत होती. आता काड्यापेटी शोध नव्हता म्हणून हे होतं तेही मान्य आहे. तो सुप्त अग्नी आहे, हा प्रदीप्त आहे म्हणा, तर तो सुद्धा का होईना पण तो बाळगला पाहिजे, कारण त्याची कोणत्याही क्षणी माणसाला कशाहीसाठी गरज लागू शकते. ही अशी ती मोठी शक्तीच आहे एक प्रकारची. तर त्यांनी तो अग्नी त्यांच्याबरोबर नेला, तो स्थापन केला आणि त्याला या स्मार्ताग्नीला जशी अग्निहोत्राला तिन्ही कुंडांचा आणि त्याची पुढची सगळे विधी अधिक व्यापक आहेत, तसेच स्मार्ताग्नीला त्या एका कुंडाचं आणि त्याच्याबरोबर म्हणजे त्यात रोजचं बंधन आहे
माणसाला खरं शास्त्र घातली ती त्याला बंधन घालण्यासाठीच आहेत. मन हे सांगितलं तसं ते मरकट सम तसं आहे. म्हणून त्याला हे वळण देण्यासाठी हे घातलेले आहेत. तर त्याच्यात आपण त्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय त्याचं हवन केल्याशिवाय आपण जेवायचं नाही, हे त्या अग्नीचं काम आहे. आणि ते त्याने आयुष्यभर केलं. या अर्थाने प्रल्हाद महाराजांनी स्मार्ताग्नी स्थापन केला असं जे म्हटलं आहे ते आहे. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये या गोष्टी आहेत की ते कर्म स्मार्त विवाह अग्नी वगैरे पूर्वी तर प्रत्यहम ग्रहे रोज माणसाच्याकडे अग्नीची उपासना झाली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे, श्रुतींचं म्हणणं आहे. आणि खरं आहे ते. अग्नीची उपासना कोणत्याही प्रकारे आपण करावी, पण करावी एवढं खरं. कारण हे सगळं शरीरात अग्नी आहे तोपर्यंतच आहे ना सगळे. त्याचं काय आहे माणसात, काय नाही. त्यामुळं त्या अर्थाने जशी शक्य असेल, जी शक्य असेल ती करावी. तर यांनी जे केलेलं आहे ते एका कुंडाचं अग्निहोत्र असतं. त्याचे रोज सकाळी आणि संध्याकाळी हवन केल्याशिवाय आपण भोजन करायचं नाही अशी सगळी त्याची नियम आहेत. ते त्यानुसार त्यांनी पाळले आणि त्याचा त्यांना लाभही झाला. आता इथे विषय निघाला आहे, वेळ नाही, पण आपण आता ते ह्याच्यात पाहिलं तरी चालेल. मला वाटतं मी कशात तरी ठेवामध्ये वगैरे त्याचा उल्लेख केलेला आहे. उपनिषदांच्यावर ज्या वेळेला लिहिलं त्यावेळेला, तेव्हा आपल्याकडे कौशितकी उपनिषदामध्ये एका प्रत्येकाला जमणाऱ्या अग्निहोत्राचा एक उल्लेख केलेला आहे. ते जर एखाद्याच्या लक्षात आलं आणि त्याचं जर तो सावधान असेल तर देहामध्ये सतत अग्निहोत्र सुरूच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. उपनिषद ही ज्ञानाच्या याच्या टोकाला गेलेली आहेत की आत्ता बोलतो आहे जे दोन गोष्टी आहेत, एक श्वास चालू आहे आणि वाणी आहे इकडे ती चालू आहे. ह्यातलं वाणीचं श्वासामध्ये किंवा श्वासाचं वाणीमध्ये एक कुठला तरी अग्नी चालूच असतो, हवन चालू आहे. कारण बोलताना माणसाचा श्वास थांबलेला आहे. श्वास थांबेल तेव्हाच बोलता येतं. त्यामुळं त्या क्षणी इकडे हवन होतं, म्हणजे वाणी आणि श्वास याचं एकमेकांच्यात सातत्याने हवन होत असतं. यातलं एक काहीतरी होतच असतं सतत. तर ह्या अग्निहोत्राची हे आपल्याकडे शोधणारे प्रतर्दन म्हणून ऋषी होते, म्हणून याला प्रतर्दन अग्नी असंही म्हणतात. पण हा जर औपनिषदिक अग्नी कळला तर फार चांगलं. या निमित्ताने निघाला विषय म्हणून हा अग्नीचं सांगितलं की हे एक अग्निहोत्र औपनिषदिक अग्निहोत्र आहे. तर ते कोणालाही ते चालूच आहे, फक्त भान येण्याचा प्रश्न आहे. मग आता आपल्याला लक्षात येऊ शकेल की मी हवन करतो आहे तर कशाचं कितीत करावं. म्हणजे वाणीवरचं पण आपोआपच नियंत्रण आलं, वाणीचा अभ्यास आला, वाणीचं तप आलं. कारण हे अग्निहोत्र चालू आहे, बोलतोय म्हणजे अग्निहोत्र आहे. तर मग आता मला त्या शब्दांची काळजी घेतली पाहिजे, ते तप केलं पाहिजे, ते सगळं आलं ओघाने, सगळं पुढचं आलं. तर एक उपनिषद एक सूत्र देतं आणि पुढचं सगळं काम आपल्याला लागतं आणि त्याच्यातून आपण उद्धरून जातो. तर तशा अग्निहोत्राकडे बघावं, जरा विचार करून वाटलं तर अधिक त्याचं हे घ्यायला हरकत नाही. महाराजांच्या निरूपणातून अनेक वेळा साधकाच्या हिताचं मार्गदर्शन करू नये, त्याबद्दल आचरण होत नाही, खंत वाटते, काय नाही, आपली तळमळ कमी पडते. आपल्याला जी गोष्ट तळमळीची असते त्यासाठी मनुष्य, आत्ता मी म्हटलं आपण ही समजा बैठक बाहेर असती तर काय झालं असतं असं वाटलं. पण या क्षणी असंच जर आत्ता जर एक कोणाला सांगितलं की बाबा एवढ्या लोकांना आईस्क्रीम पाहिजे तर तेवढं जरा जाऊन घेऊन, तर नक्की माणूस एक ऊन पत्करून का ना म्हणणार तयार, 4 माणसं नक्की तयार होतील, 10 माणसं नक्की तयार होतील, उंच असतील पण घेऊन येतील. कारण त्याची एक तळमळ आहे. तर तेवढी ती ह्या भगवंताची, महाराजांची, त्या साधनेची तर आपणच ठरवा, जाऊ दे, म्हणजे का होत नाही ते लक्षात येतं. मन नष्ट करण्याविषयी आहे, विशाल करण्याविषयी एक प्रश्न आहे, पण आता त्याचा फार विचार करत नाही. नंतर केव्हा तरी मनाच्याबद्दल बोलले, त्यामुळे काय हे आपलं मनावरती जे एक शिबिर झालेलं आहे, मनविस्ताराच्या वेळेलाही झालं आहे, 2 वेळा झालं आहे. तर ते आपण जरा चाळलं तर त्याच्यामध्ये याचे विचार येऊन गेलेले आहेत. अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्माची व्याख्या कशी करा, आत्मानमधिकृत्य ते अध्यात्म. आपला विचार काय आहे, जीवनात काय करायचं आहे आपल्याला, सूक्ष्म ज्याने जाणलेलं आहे ते खरं जाणण्याचा विषय आहे असं ज्याच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याला मी प्राधान्य देणार असं ज्याचं ठरलेलं आहे, तर ते त्याच्या दृष्टीनं अध्यात्म जीवन आहे. हे ज्याला पटलं आहे त्यांनी ते करावं, ज्याला पटलं नाही, ज्याला दृश्य हेच जगत खरं आहे त्यांनी त्या पद्धतीने जगावं. आपलं काही म्हणणं नाही. त्याला तिथे शेवट आहे आणि पुन्हा पुढची सगळी वाटचालही तशीच करावी लागते आणि ती त्याच पातळीवर करावी लागते. कदाचित खालच्याच पातळीवर येण्याची शक्यता जास्त. पण जर एकदा माणसाला ही आध्यात्मिक दृष्टी असेल तर त्याची वाटचाल सूक्ष्माकडे आणि मुक्ततेकडे होते आणि तो या जन्मी आहे असा जगत असेल पण मुक्त असेल. ही अनुभव घेणं हे केवळ अध्यात्मातच शक्य आहे. म्हणून
त्याचं महात्म्य आहे. सूक्ष्म किंवा चैतन्य या गोष्टींना प्राधान्य देऊन जे जगतं ते अध्यात्म. शिवहर रे हा इथे घेतलेला नवीन मंत्र कोणी रचलेला आहे आणि त्याचा अर्थ काय आहे तसं काय झालं आहे. हा मंत्र काही नवीन नाही. म्हणजे काय होतं, आपल्याला एखादी गोष्ट नव्हे, मला किती ह्या गोष्टी नवीन कळत असतात, तर तसं हे आपल्याला हा शिवहर रे हे इथं नाही आहे. हे आत्ताचा जर संदर्भ हवा असेल तर हा आपली गोंधळाची नित्योपासना आहे. तर त्याची ज्यांच्याकडे पुस्तक असेल तर त्यात बघायला हरकत नाही. ज्यांना हे माहिती पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की काही भजनं म्हणून दिले, अंतरिम भजन आहे. दिगंबरा दिगंबरा आपण इथे आता म्हणतो तसं तिथे शिवहर रे हा मंत्र अंतरिम भजनामध्ये 22 आणि 23व्या नंबरचा अभंग आहे, हा मंत्र आहे. तर तो ह्या भजनं म्हणून दिलेला आहे. ते भजन म्हणूनच आपण करतो आहोत. तर तो हा मंत्र पुरातन आहे. ही ब्रह्मानंदाने घालून जी उपासना दिली, आज 100 वर्ष त्या गोष्टीला झाली, तितकं ते त्याच्याही मागं ते आहे कुठेतरी. त्याचं पुरातन आणखीन कुठे मूळ आहे हे काही मला कल्पना नाही. पण एक नक्की आहे की ब्रह्मानंदाने जी घालून दिली आणि त्यात जो विभाग आहे त्याचं जे संस्करण झालं त्याच्यामध्ये हा मंत्र आहे आणि तो अजूनही आजच्याही आवृत्तीत आहे. तर तो त्याला त्या अर्थाने मंत्र असल्यामुळे त्याचा रचयिता तिथे दिलेला नाही आणि तो नित्योपासनेत आहे. आपल्याकडे कधी घेतला नव्हता म्हणून नवीन आहे वाटतं, एवढंच. चाली नवीन असेल कारण ती त्यांच्या कृपेने आली म्हणून ते त्याच्यात समावेश इकडे केला आणि शंकराची स्तुती व्हावी. हा सगळा परिसर त्यांच्या आधिपत्याखाली आहे, आपल्या माहितीसाठी म्हणून. हा शंकराच्या आधिपत्याखालचा, यवतेश्वराच्या आधिपत्याखालचा प्रदेश आहे. त्यामुळं त्यांचं काहीतरी आपल्याकडून व्हावं त्याची ती हे आहे आणि ती बरोबर इथे आल्यानंतर ते निघाला विषय आणि म्हणून हे शिवहर रे आलं. आणि त्यात हे 22 आणि 23 क्रमांकाचे जे मंत्र आहेत ते त्याच्यात आहेत, अंतरिम भजनामध्ये आहेत. वायुतत्वाच्या लोकांना यात दोष जे आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यापासून व्यभिचार म्हणजे नक्की काय, व्यभिचाराचं स्वरूप काय, इकडे 4 अवगुण सांगितलेले आहेत. लोभ आहे तर त्याच्यामधून हे आले, क्रोध आहे, अवगुण प्रत्येक ह्याचे राशीचे तत्वानुसारचे दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जलतत्वाच्या मंडळींच्यासाठी हा व्यभिचार आहे, ह्या तत्वांना भूमितत्वाला लोभ आहे, तर किंवा या अग्नितत्वाला क्रोध आहे. हे सगळे अवगुणांच्यामध्ये त्यांनी दिलेली यादीत. किंवा वायुतत्वाच्या लोकांना आडव्या चालीचा गुण आहे कारण वाऱ्याला अशी चाल असते, वारा असं सरळ नाही जात, कधी असंच जातो. तर हे जे आहे त्यांनी त्याचे ओळखून दिलेले ते जे आहेत तर त्यासंबंधी हा विचाराचा प्रश्न आला आणि तसंच विठ्ठलाच्या ध्यानाचाही प्रश्न आला. मग अशी विष्णूचं ध्यान सांगितलं ते. तर ते दोन्ही प्रश्नाचे संदर्भ हे ह्या पुस्तकात आहेत, त्याच्याविषयी त्याच्यात दिलेलं आहे. तरीसुद्धा ह्याबद्दल एवढं सांगता येईल की मुळात जो अभिचर हा जो शब्द आला तो मुळात वर्तनातून आला, अभय अधिक चर. तर ते चालण्यावरनं प्रश्न आला. तर तो जे नियमानुकूल वर्तन आहे, विधिनिषेध म्हणतो आपण तसं, त्याच्यातलं विधी जे सांगितलेलं आहे त्याला सोडून जे निषेध म्हणून सांगितलेलं ते वर्तन म्हणजे त्या अभिचारात आलं. त्या अभिचारातला त्याचा विशेष प्रकार म्हणजे व्यभिचारात आला. तर तो त्याच्याकडून घडण्याची शक्यता जलतत्वाकडून जास्त आहे म्हणून त्यांना जरा जास्त काळजी घ्यायला सांगितली. हे त्याचं स्वरूप आहे खरं सांगायचं तर. त्यांनी जरा जास्त काळजी घ्यावी जलतत्वाच्या माणसाने. कारण एखाद्या आपण म्हणतो ना की इन्फेक्शन्स आहेत, तर माणसाच्या प्रकृतीची जशी एक कपॅसिटी आहे, एक त्याची कुवत आहे, फायटिंग कॅपॅसिटी आहे आतल्या पेशींची, तर ती काहीच्या बाबतीत तो ससेप्टिबल आहे, काहींना तो चटकन बळी पडण्याची शक्यता आहे. एखादी जंतू असतात तर त्या विशिष्ट जंतूनं एखाद्या मनुष्य प्रोन आहे, तो पटकन त्याला बळी पडण्याची शक्यता आहे. तर तसं ह्याच्यातल्या जलतत्वाच्या बाबतीतल्या माणसांना हे अधिक अवगुण म्हणजे त्यांना काही असं म्हणायचं ना, अवगुण खूप आहेत. हे सगळे कामक्रोध लोभ मोह सगळ्या अवगुणच आहेत. तर ह्या सगळ्या अवगुणातल्या कोणत्या अवगुणाला आपण बळी पडण्याची शक्यता जास्त आहे, कुठे ससेप्टिबल आहे, कुठे चटकन बळी पडेल, ते हे सांगितलेले आहे. त्यातले हे जलतत्वाला विचार म्हटलं आहे म्हणून त्याचं स्वरूप आणि हे सगळं त्यांनी विचारलं. ते एवढ्यासाठीच आहे की हे त्याला चटकन ससेप्टिबल आहेत. आता हे जे दुसरं सांगितलं हे क्रोधाला चटकन बळी पडणार आहेत. तर चटकन बळी पडू नयेत म्हणून त्यांना सांगून ठेवलं की हे जरा सावधान. वायूला जसं सांगितलं, मी बघितलं पत्रिकेत एक होतं की हे या पत्रिकेला 1 नधड 12 चिंध्या होती, म्हणजे ते जॅक ऑफ ऑल ट्रेड्स म्हणतात तसं. हे मी पाहिलं, मला स्वतःला सुद्धा त्यांनी ते सांगताना सांग हे असं ह्या पत्रिकेचं हे आहेत, तर गुण आहेत. म्हणजे आता ह्याला काहीतरी उपचार केला पाहिजे. ह्या पत्रिकेचा गुण असा आहे की जे शास्त्र तुम्ही हात घालाल ते तुम्हाला येईल, पण पुढे ते चालवलं जात नाही शास्त्र पुढे खोलपर्यंत. तर आता याला काहीतरी, हे जर आपल्याला दोष माहिती आहे तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मी असा विचार केला की याच्यावर काहीतरी आपल्याला करावं लागेल. याच्यावर उपाय एकच की एक तरी शास्त्र असं धरायचं की खोलपर्यंत न्यायचं असते, कुठलाही विषय असो. एक जो विषय अभ्यासाला घेतला तो टोकापर्यंत न्यायचा, म्हणजे तो अवगुण आहे त्यापासून आपण वाचू.
आणि मग जेवढी मास्टर होतील तेवढी शस्त्र मास्टर करावीत. कारण आता तो स्वभावाचा भाग आहे. त्यामुळे एक विषय अभ्यासून मनुष्य एखादा तृप्त होतो. हे ससेप्टिबिलिटी नॉन ससेप्टिबिलिटी त्यातला प्रकार आहे हा. तसं हे तत्व आहे. हे अधिक आता वायुतत्वाचं मनुष्य आहे. सतत त्याचा संचाराकडे कल्क आहे त्याचा. तो फिरत राहणार. मग आता जो फिरतच राहणार असेल तर ती म्हणतो त्याला प्रदक्षिणा घालवते देवाच्या. शक्य आहे. एकदा तो गुण आहे त्याचा ते लक्षात आल्यानंतर मग रोज विठोबाला जायचं, रोज रामाला जायचं, रोज याला जायचं. 5 ठिकाणी रोज जाऊन यायचं. म्हणजे वायुतत्वाचं काम पण झालं आणि त्याचंही काम झालं. कसं आहे हे असा मेळ घालण्याचा प्रश्न आहे. त्यासाठी हे मुळात सांगितलं तेवढं आपण घ्यावं. आणि हे विठ्ठलाचं ध्यान वगैरे. ध्यान काय मगाशी सांगताना विषय राहिला की थोडंसं खरं सांगायचं तर त्याचं सोपं काम आहे की दर्शन घ्यावं. मग ते दर्शन कधीतरी सातत्यानं झाल्यानंतर त्याचं रूपांतर ध्यानामध्ये होतं. तर एवढंच त्याच्यावर विचार केला तरी चालेल. म्हणजे आणखीन पुन्हा एक ध्यानाचा उपयोग आपल्या मागे लागणार नाही. जसं ते म्हटलं मगाशी तसं ते आणण्याचं जसं आहे तसं आणायचं काही कारण नाही. ते होईल. आरतीचा अर्थ एकदा मागे सांगितलं आहे महाराजांच्या. त्यामुळे आत्ता तो सांगत नाही. काही संतांचे फोटो उग्र वाटतात. ते का वाटतात तर त्याचं उत्तर संतांनीच दिलेलं आहे. ही संतचरित्र वाचत असावं म्हणजे उत्तर तिथंच मिळतात. तेव्हा अगदी बाकीच सगळं राहू दे. आपले स्वामी महाराज आहेत. टेपे स्वामी महाराज अगदी चटकन उघडं म्हटलं की एकदम समोर होते. काठी घेणं तर अंगावर येतली की काय असं वाटतं. पण ते अंतःकरणाने इतके प्रेमळ आहेत आपल्याला कल्पनासुद्धा येणार नाही. त्यांच्या सहवासात राहिला आणि मनुष्य त्यांनी दिवसभर त्यांचं निरीक्षण केलं. तो म्हणाला तुम्हाला जेवढं लोक कोपिष्ट आणि हे समजतात तसं मला अजिबात आढळलं नाही. हे त्यांना रात्री विचारलं. जवळीकीने विचारलं. तर त्यांनी सांगितलं की काहीतरी वेश पालटून राहावं लागतं. लोक काढून टाकतील हे लोक तर आहे बाबा महाराज वगैरे. बाबा महाराजांचं वेडेपण म्हणजे काय आहे. पांघरलेलं आहे. नाही पांघरलं तर जग ते त्यांना घेऊन जातं आपल्या कामासाठी. जग त्यांच्या कामासाठी त्यांच्याबरोबर नाही येणार. आपल्या कामासाठी त्यांना घेऊन जाईल. तर त्या शक्तीचा सगळा वापर करतील. म्हणून ह्यांना ते अंगावर घालावं लागतं. ते म्हणले हे असं वेशपालक्षण राहता येत नाही. त्यामुळे ते उग्र वाटतात. ते वाटतात हा शब्द बरोबर आहे. ते उग्र नाही आहे. आपण लिहिताना सुद्धा चुकून बरोबर लिहिला असेल ते कदाचित पण ते बरोबर आहे. तर इथे काहीतरी आता हॉलमध्ये लावलेल्या बोर्डबद्दल आहे. संपलं आपली वेळ आता. आज जे काय राहिलं असेल ते इथे करेक्शन पण आहे. विचारगीतेमधलं तसा विश्वासाला श्वास असं त्यांनी म्हटलं आहे. तर विश्वाताला श्वास असं त्याच्यात आहे. तर ते आपण जरा नीट विचार घेता पाहिले तर त्याचे उत्तर त्याच्यातून मिळेल. तर एवढे हे प्रश्न संपले. एकच हा शेवटचा राहिला म्हणजे हे नॉन रेसिडेंट अशा पद्धती काहीतरी वचन लावलेले तिथे हे मला वचनं निवडून लावत असतात. त्यात ते आहे नॉन रेसिडेंट डिव्होटीज. म्हणून त्यांना म्हटलं काय वचन लावलं तेवढं मला आणून द्या. तर नॉन रेसिडेंट डिव्होटीज आर प्रॉब्लेम्स इन द फील्ड ऑफ रिअल डिव्होशन ॲज दे आर ऑफन स्पिरिच्युअली अब्रॉड. तर आता काय नॉन रेसिडेंट आपल्याकडे आता ही कॅटेगरी आलेली आहे की अनिवासी मंडळी ती असतात. ती परदेशात असतात आणि ते आपल्याला आता बरंच त्याचे इतके कॉम्प्लिकेशन्स येतात ते त्यात काही पडत नाही. पण बराच काळ परदेशात असतात आणि इथे येऊन जातात. ते भारतीय असतात पण अनिवासी भारतीय म्हणतात ना तसे भारतीय आहेत पण अनिवासी आहेत. तर त्याचा परमार्थाच्या संदर्भात ते लिहिलेलं वचन आहे. ते मी त्या संदर्भात लिहिलेलं आहे की हा एक फक्त भौगोलिक गोष्ट आहे की ते परदेशात बराच काळ वास्तव्य नेहमी तिकडेच असतं आणि म्हणताना ते मात्र भारतीय म्हणवतात. तसे अनेक लोक पारमार्थिक असतात पण ते स्पिरिच्युअली ॲब्रॉड असतात. बरेच वेळेला ते लेबल लावलेलं असतं परमार्थाचं कुठलं तरी पण ते तिथं नसतात. ते बरेच वेळेला अनिवासी परमार्थी असतात असं म्हणायचं. आपल्याला त्याचा अर्थ लक्षात आला असेल असं समजतो. एवढं समजून ते थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.